नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। ओम शरणागत दीनार्थपरित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सत्तन्नमः नमः प्रकृते भद्रायण्यतां प्रणतास्मतामः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। आवाज केला तबल्याचा। देवीचं एक भजन आहे, अष्टक आहे, त्या अष्टकापासून कथेला प्रारंभ करू। सगळ्या माता माऊल्या सगळे भक्तवृंद आपल्या बसल्या जागेवरच दोन्ही हातांनी टाळी सेवा देत। लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड बिलपती अंबचंद्र वदन बिंब दीप्ती माझी लोपती सिंह शकर अचल वासी मूळ पीठ नायिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका अकर्ण अर्ण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताति पुष्पहार भार फार ताटले अष्टदंडी बाजूबंदी कंकणादि मुदरिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्रनीळ पद्मराग पाच हीर वेगळा पाय घोळ भोरमाळ चंद्रहार वेगळा पैंजनादि भूषणे सलोपल्याति पादुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्रचंद्र विष्णु ब्रह्मणारदादि वंदती अगदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती प्रचंड चंड मुख खंड विखंडकारी अंबिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका पर्वताग्रवासी पक्षी अंब अंब बोलती विशाल शाल वृक्षराणि भवानी ध्यानि डोलती अवतार कृत्यसार जड़मुड़ादि तारका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका अनंत ब्रह्मांड कोटि पूर्व मुखा वैसली अनंत गुण अनंत शक्ति विश्व जननी भासली सव्य भाग्य दत्त अत्रि वाम भाग्य कालिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी अंब दर्शनास भक्त भक्त येति अश्रमी मनोनि विष्णुदास निज लाभ पावला भुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका लक्ष कोटि चंड किरण सुप्रचंड बिलपति अंब चंद्र वदन बिंब दीप्ति माझी लोपति सिंह शिखर अचल वासी मूल पीठ नायिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका। रेणुका माता की जय। श्रीमद देवी भागवत महापुराण की जय। नमः कुंज बिहारिणे की नमः कुंज बिहारिणे स्वामी श्री हरिदासाय
गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास। श्री वृंदावन को बास, भक्त भगति भगवंत गुरु, चतुरनाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। दोनों हाथ उठा करके महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदम्बा कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय, महालक्ष्मी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, रेणुका माता की जय, दुर्गा माता की जय, अम्बा माता की जय, वैष्णो देवी माता की जय, शेरा वाली की जय, अष्ट सिद्धि विनायक गणपति भगवान की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय। जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्री राधे। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदम्बा परांबा आदिशक्ती पराख्या पराशक्ती शेरावाली जोकावाली बलियावाली खपरावाली मेहरावाली माँ वैष्णो देवी माँ जोतावाली माँ साचे दरबार वाली की कथा श्रीमद् देवी भागवत महापुराण कथा अखंड हरिनाम सप्ताह और उसमें श्रीमद् देवी भागवत कथा वर्ष 11वां। इस 11वें साल में हमारे श्री क्षेत्र कोटनांद्रा इस पावन पुनित नगरी में भगवान गणेश जी के आगमन से ऐश्वर्य संपन्न हुई यह नगरी, गौरवान्वित हुई यह नगरी। भगवान गणपतीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पारंपरिक 11वा अखंड हरिनाम सप्ताह जो गणेश जयंतीचं औचित्य साधून केला जातो आणि त्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये यावेळेस तुम्ही देवी भागवत कथा ठेवली, म्हणजे मी 5व्यांदा आलो। 11व्या वर्षामध्ये ही देवी भागवत कथा याचा हा 3रा दिवस। मंगलमय वेळेमध्ये कथेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कथा मंडपात आपण उपस्थित समस्त मातृभक्ती पितृशक्ती आपल्या सर्वांना ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी, रामकृष्ण हरी, जय हरी, ओम नमः शिवाय, हरि ओम तत्सदिती। कालपर्यंत आपण देवी भागवताची कथा श्रवण करत होतो। देवी भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये सूत महाराज 88,000 ऋषींना देवीच्या कृपेच्या संबंधाने कथा सांगतायत की याचं महात्म्य काय आहे, की या महात्म्यानं परब्रह्म, पूर्ण ब्रह्म, परात्पर ब्रह्म, अखिलेश्वर ब्रह्म, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण सुद्धा मृत्यूच्या शय्येवरनं वापस आले होते। संकटात सापडलेल्या व्यक्तीला सुखरूप घरी घेऊन येणारी, स्वस्थानावर पोहोचवणारी कथा आहे देवी भागवत। जगदंबा मातेच्या कृपा आशीर्वादानं अघटित घटना घडली। जिस नारायण का कभी भी अंत नहीं हो सकता, उस नारायण का भी अंत हो गया और भगवान नारायण का सर धड़ से अलग हो गया और हैग्रीव माने कि घोड़े का जो सर था वो भगवान नारायण के धड़ को बिठाकर लक्ष्मी के श्रापवश, लक्ष्मीच्या श्रापानं विष्णूचं जे शिर होतं, भगवान विष्णूचं जे धनुष्य बाणाच्या आगराच्या प्रहारानं तुटल्या गेलं होतं, कापल्या गेलं होतं, जगदंबेच्या आशीर्वादानं त्वष्टा ब्रह्मानं घोड्याचं शिर विष्णू परमात्म्याला बसवलं आणि विष्णू परमात्म्याने हैग्रीव नावाच्या राक्षसाचा वध केला। ही कथा आपण काल ऐकली आहे। याच्या पुढे महालक्ष्मी माता की जय,
88,000 ऋषींनी सूत महाराजाला नमस्कार केला. ऋषय उवाच की सौम्य यच त्वया प्रोक्तम शौरेर्युद्धम महार्णवे मधुकैटभयो सार्धम पंचवर्ष सहस्त्रकम. सांगितलं भगवान विष्णू योग निद्रा घेत असतात. क्षीरसागरामध्ये समुद्रामध्ये शेष नावाचा नाग आहे. अनंतम वासुकिं शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा कि एतानि नवनागानि नागानांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यं प्रातकाल विशेषतः कि तस्यं विषभयं नास्तिं सर्वत्रं विजयी विनयी भवेत. माणसाच्या चित्तामध्ये जे दोष आहेत त्याला मल असं म्हटलंय शास्त्रकारांनी. चित्तातले दोष कळतात का? शरीरात नाही, बुद्धीतही नाही, चित्तात. चित्तात म्हणजेच मनात. चित्तात दोष आहे. थोडं उशिरा उठू, आज थोडं उशिरा जेवण करू, थोडं लवकर जेवण करू, आजच्या दिवस जायचंच नाही कामावर. हे जे चित्तातले दोष आहेत, या चित्तातल्या दोषाला मल असं म्हटलंय. आणि माणसाच्या चित्तामध्ये जो अभिमान आहे त्याला अहंकार असं म्हटलंय. इथे काय सांगताय सूत महाराज 88,000 ऋषींना देवी भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये की भगवान विष्णू नारायण क्षीरसागरामध्ये शेष नावाच्या नागावर झोपलेले असताना अनेक वर्षाच्या योगनिद्रेतून जागृत झाले. म्हणजे उठले. उठल्यानंतर एकाएकी सहजपणे त्यांच्या कानाला खा झाली भगवान विष्णूच्या. आणि म्हणून भगवान विष्णूने सहजपणे आपल्या हातांची जी बोटं आहे ती कानामध्ये अशी टाकून कानं खाजवले. तर भगवान विष्णूच्या एका कानातून मल बाहेर पडला आणि दुसऱ्या कानातून अभिमान बाहेर पडला. एका कानातून जो मळ बाहेर पडला तो मळ खाली पाण्यात पडला समुद्रामध्ये. भगवान विष्णूच्या एका कानातल्या मळापासून मधु नावाच्या राक्षसाचा जन्म झाला समुद्रात, मधु. आणि दुसऱ्या कानातल्या मळापासून कैटप नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. कैटप म्हणजे अभिमान, अहंकार, स्वार्थपरायणता. मधु आणि कैटप ह्या दोन्ही भावांचा जन्म झाला. भगवान विष्णूला याचं ज्ञान नाही. भगवान विष्णू पासून यांचा जन्म झाला. विष्णू परमात्मा पुन्हा त्यांच्या नित्य नियमामध्ये लीन आहेत, झोपलेले आहेत शेष नावाच्या नागावरती. हे दोन्ही भाऊ खेळत असताना यांना वरती येता येईना. यांना वाटलं तर वरती येता येईना तर काहीतरी शक्ती लागेल, कारण की रसातलाला गेले खाली समुद्रामध्ये. तर सहजपणे यांनी वरती पाहिलं तर वरती यांना जगदंबा देवीचा मंत्राचा साक्षात्कार झाला. देवीच्या एकाक्षर ब्रह्माचा, देवीच्या मायाबीजाचा यांनी जप केला. देवीच्या ऐम ह्रीम क्लीम, हे ऐम हा सारस्वत बीज मंत्र आहे, क्लीम हा माया बीज आहे, ओम हा बीज मंत्रांचा राजा आहे. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. देवीच्या एकाक्षर ब्रह्माचा म्हणजेच ओमचा म्हणा हवं तर ऐमचा म्हणा क्लीमचा यांनी हजारो वर्ष जप केल्यानंतर देवी यांच्या समोर प्रकट झाली. कारण की जपानच माणसाच्या ठिकाणी सामर्थ्य येत असतं. साक्षात नवदुर्गेचं प्राकट्य झालं. सिंहावरती बसलेल्या देवीला पाहून हे राक्षस भांबावून गेले. माँ, तूने हमको दर्शन दिया है, ऐसे हमारे कौन से भाग थे कि जो तूने हमको दर्शन दिया है. तुम राक्षस हो लेकिन तुमने मेरे माया बीज का हजारों साल जप किया, इसलिए मैं प्रसन्न हूँ. मांगो, क्या मांगते हो मधुकैटभ, मांगो. तर मधुकैटभ म्हणाले, माते आम्हाला मृत्यू येऊ नये असं वरदान दे. जगदंबा म्हणली, हे शक्य नाही, मृत्यू तर ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं, काहीतरी दुसरं मागा. बरं मग आम्हाला मरायचंच असलं तर आम्ही फक्त निर्जल जागी मरावं असं आम्हाला वरदान दे. कारण की जलामध्येच आमचा जन्म झालाय ना. विष्णूच्या कानापासून जे आम्ही पळालो तर जलात आमचा जन्म झालाय. म्हणजे पाण्यामध्ये आम्ही बिलकुल मरू शकत नाही. मग आम्हाला मरायचं असेल तर जिथं पाण्याचा थेंबही नाही तिथे आमचा मृत्यू व्हावा, तथास्तु. आणि जगदंबा देवी निघून गेली. आणि मग देवीच्या वरानं हे उन्मत्त झाले. नीट ऐका आता मी काय सांगतोय, हा विषय तुम्हाला ऐकण्यासारखा. देवीच्या वराने हे उन्मत्त झाले. माणसाकडे जेव्हा काही नसतं ना तेव्हा माणूस झुकून चालतो रस्त्यानं, राम रामजी राम रामजी राम रामजी. आणि जेव्हा थोडं माणसाकडे आलं का, त्याला थोडं मोठं केलं का लोकांना, तर माणसामध्ये हवा घुसते. संपत्तीची नशा म्हणा, हवं तर प्रसिद्धीची नशा म्हणा त्याला. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. 2523 अभंगाचा नंबर 2523.
मातीवरचाच माणूस, मातीतलाच माणूस, पण थोडं कोणी पुढं सरकवलं का ते केवर म्हणले जेवर वरतून खाली पडत नाही तेवर. बरं का, हे मधुकैटभाचं तसंच झालं ना. शक्ती नव्हती तर पाण्यातूनही वरती येता येईना. देवीने शक्ती दिली तर ब्रह्मदेवाचं सिंहासन घ्यायची तयारी यांची. म्हणून तर तुकोबाराय म्हणाले, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरोणी राहू. 2523 नंबरचा अभंग आहे. काही सोबत जात नाही हो, तुम्हाला वाईट नका वाटू देऊ. तुकाराम महाराज म्हणले माणसाची अंडरपॅन्ट बनेन सुद्धा माणसात सोबत जात नाही. गुरुजी इथे आलेले, गुरुजीच्या चरणामध्ये प्रणाम करायचं विसरलं गडबडीत. गुरुजी म्हटले मला कथा ऐकायला वेळ भेटत नाही. म्हणले सौभाग्य, तुम्ही कोणाचीच कथा ऐकत नाही महाराष्ट्रात, कमीत कमी माझी तरी ऐकतात. म्हणजे चांगलं समजलं म्हणावं लागेल ना याला, कारण त्यांना ऐकायला वेळ भेटत नाही. पावर सकाळचा वेळ ठेवलात किती फायदा झाला तुमचा. हां, आले असते का तुम्ही असं 12 ते 3 आणि 12 ते 4 कामधंदे सोडून. हां, तर द्रव्य मिळविले कोडी सवे नये रे लंगोटी. माणसाच्या सोबत जात नाही म्हटले काही. का बरं माणूस एवढा अभिमान करतो या शरीराचा मला काही कळत नाही. बडा हे कशा करता सांगतोय. ज्या मधुकैटभाकडे काहीच नव्हतं, शक्ती आल्यानंतर ब्रह्मदेवाच्या सिंहासनावरती त्यांची नजर गेली आणि ब्रह्मदेवाकडे ते 2 जण आले आणि ब्रह्मदेवाला पाहून म्हटलं, हे ब्रह्मदेवा, तू तुझं सिंहासन सोडून दे आणि ते सिंहासन आम्हाला दे. आम्ही तुला 2 पर्याय देतोय. एक तर आमच्यासोबत युद्ध कर, तू जिंकला तर सिंहासन तुझं ना आम्ही हारलो तर आमचं जे व्हायचं ते होईल, आणि तू जर का हरला तर सिंहासन आमचं. ब्रह्मदेव घाबरले. ब्रह्मदेवाला वाटलं एकाएकी हे मधु आणि कैटभ दोन्ही भाऊ दिसत आहेत, बलाढ्य दिसत आहेत, शक्तीने युक्त दिसत आहेत. मी तर वृद्ध आहे तपश्चर्या करून करून, आणि समोरच्याचा अंदाज न घेता त्याच्याशी युद्ध करणे. कोणत्याही बाबतीत असू द्या तुम्ही, समोरच्याच्या ज्ञानाचाच अंदाज, आपल्याला सगळ्या गोष्टीचा अंदाज म्हटले. व्यवसायामध्ये सुद्धा, ज्ञानामध्ये सुद्धा, व्यवहारामध्ये सुद्धा समोरच्या माणसाचा नेमका अंदाज घेतल्याशिवाय जर का, जय हरी माऊली, समोरच्या माणसाचा अंदाज घेतल्याशिवाय जर का आपण ते काम केलं म्हटले तर समस्या उद्भवू शकतात. ब्रह्मदेवाला वाटलं मला माहिती नाही यांची शक्ती किती, शिवाय हे 2 जण आहेत. आता यांना जर का आपल्याला धडा शिकवायचा असेल तर विष्णू परमात्म्याकडेच गेलं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे आले. यदर विष्णुरप्यखिल लोक विवेक करता निदरावशं जगमितं पुरुषोत्तममोद्या. भगवान विष्णू पुन्हा शेषनागावर झोपलेला आहे. तो म्हणाल कायम झोपतोच का देव? कायम नाही झोपत, पण झोपले तर त्या शेषनागावरच झोपतात. भगवंताचा पॅटर्न येतो, प्रत्येक देवाचा पॅटर्न लक्षात घ्या. गणपतीची मूर्ती कधी दिसली हातात मोदक आणि लाडू पाहिजेच. शंकर आहे तर लिंगाची पूजा पाहिजे शंकराच्या. तसं भगवान विष्णू जे आहे, भगवान विष्णूची शेष नागावर झोपलेली मूर्ती अतिदिव्य आहे. असे मंदिर भारतात कमी आहे, मोजून 2-4च सापडतील. शेष नागावर झोपलेली पद्मनाभ विष्णूची मूर्ती. भगवान ब्रह्मदेव विष्णू परमात्म्याला उठवायला गेले. भगवंता मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर. देवाला शरण गेल्यानंतर जीवाच्या सगळ्या कामना पूर्ण होतात असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे गाथ्यामध्ये. ब्रह्मदेव घाबरतच आले. ते 2 राक्षस मागे लागले. पळू नको म्हणाले ब्रह्मदेवा, रस्त्यातच तुला युद्धात ठार मारू. ब्रह्मदेव घाबरून पळू लागले पुढे. भगवान विष्णूच्या क्षीरसागराजवळ आले. भगवान विष्णू झोपलेले आहे. बरं झोपलेले आहे म्हणजे काय, आपल्यासारखी झोप आहे का झोपलं असं नाही, गाढ सावध झोप आहे. झोपाई माणसाची सावध असली पाहिजे. भगवान विष्णू उठेना का उठत नाही? ब्रह्मदेवाला कळेन असं झालं. मी कधी आलो भगवंताची प्रार्थना केली की भगवंत तत्क्षण उठून उभे होतात. आता उठत नाही भगवंत, का उठत नाही? तेव्हा ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी मला या राक्षसांना घाबरावं लागलं
आणि विष्णूला शरण यावं लागलं आणि विष्णू उठत नाही, याचाच अर्थ आमच्या दोघांना नियंत्रण करणारी पराशक्ती वेगळीच आहे. आणि मग ब्रह्मदेवाला जगदंबेची आठवण झाली, त्या माता भवानीची आठवण झाली आणि ब्रह्मदेव त्या जगदंबेचं ध्यान करू लागले. माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम अमुचे मुखासी येवो. माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझे चरणास. जगदंब जगदंब ऐसे म्हणावे, देहातीत होवोनी जावे. स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती स्वानंद साम्राज्य भोगावे. समाधी स्थिती स्वानंद साम्राज्य भोगावे. समाधी स्थिती. महालक्ष्मी माता की जय. कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय. देवीचं ध्यान केलं. देवी त्वमस्य जगतः किल कारणं हि, ज्ञातं मया सकल वेद वचोभिरंबः. हे जगदंबे तू प्रसन्न हो, मी संकटात सापडलोय. अगं मलाही यांच्यासोबत युद्ध करण्याची हिंमत होईना आणि जो मला वाचवेल तोही उठत नाहीये. मला असं वाटतंय की तुझ्या आज्ञेशिवाय तेही उठू शकत नाहीये. सिंहावर बसलेली जगदंबा कुलस्वामिनी, अष्टभुजा देवी, हिरव पातळ, हातामध्ये त्रिशूळ, पानपात्र, 8 हातामध्ये 8 आयुध आहेत. अवकाशामध्ये प्रकट झाली देवी आणि ब्रह्मदेवाला म्हटली, काय पाहिजे ब्रह्मा माते? मी माझ्या ब्रह्मलोकामध्ये तपश्चर्या करत बसलो होतो, एकाएकी हे दोन्ही बलाढ्य राक्षस आले, मला युद्धाचं आवाहन करतायत. मी घाबरलोय माते, मी तर युद्ध करू शकत नाही, पण विष्णू परमात्मा युद्ध करतील. त्यांना उठवायला आलो तर तेही उठत नाहीये. मला असं वाटतंय की तुझ्या आज्ञेशिवाय ते उठू शकत नाही. देवी म्हटली, बरोबर आहे. निद्रा शक्तीनं भगवान विष्णूंना घेरलेलं आहे, म्हणून बिनकामाची झोपही काही कामाची नाही. नको त्या टायमाला झोपणं नको म्हटले. शास्त्रामध्ये वर्णन आहे त्याचं, शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे. सदैव सोते रहने वाले, शास्त्रकारों ने कहा, सदैव सोते रहने वाले आलसी को दरिद्रता अपना निवास स्थान बनाती है. अलक्ष्मीरा विशत्तेन, संस्कृत मध्ये श्लोक आहे त्याचा. अलक्ष्मीरा विशत्तेन शयन मलसा नरम. अलक्ष्मीरा विशत्तेन शयन मलसा नरम. इस श्लोक का अर्थ क्या होता? सदैव सोते रहने वाले आलसी को दरिद्रता अपना निवास स्थान बनाती है. म्हणजे काही काही लोक तुम्ही पहा, कधीही झोपायचो, गाडीतच झोपायचो, घरीही झोपायचं, मग काम केव्हा करणार आहे? अरे रात्री झोपतात ना. शतक अनिले ते अर्धा रात्र खाय. आमच्या जे प्रकरण आलंय वासुदेव प्रकरण वगैरे वारकरी संप्रदायामध्ये, त्यामध्ये संतांचं असं म्हणणं आहे, एकंदरीत 100 वर्षाचा काळ माणसाला हा खूप कठीणाईने भेटला. म्हणजे खूप समस्येनं 100च वर्ष भेटले, त्यातली त्यात 50 वर्ष आधीच झोपतोय. आणि या 50 वर्षामध्ये काही प्रगती, काही प्राप्ती, काही सिद्धी या प्राप्त करायच्या सोडून जर का दिवसाही झोपीच्या गोण्या भरल्या तर मग कसं होणार आहे? आणि म्हणून सांगितलं, सुख दुःखांत मालस्यम. दुसरा एक श्लोक सांगितला, सुख दुःखांत मालस्यम. आलस्य एक ऐसा सुख है, समझ रहे हो ना बात को? आलस्य एक ऐसा सुख है, बोले माऊली, सुख दुःखांत मालस्यम. आलस्य ऐसा सुख आहे जिसका परिणाम दुःख आहे. आळस सुखासारखं वाटतं, थोडं उशिरा उठलं का बरं वाटतं, 5ला उठावं वाटत नाही, 8ला उठावं वाटतं ना. आपल्याला वाटतं सुख, पण ड्युटीवर उशीर झाला, फिसकटलं, भाऊ गाडी घेऊन गेला, गाडी बंद पडली, मग वांदे होतात. सुख दुःखांत आलस्यम. संस्कृत सुभाषितकार कह रहे हैं, आलस्य लगता है मित्र जैसा सुख कारक, लेकिन बाद में देता है दुख. इसलिए ध्यान रखना, कभी भी समय गवाना नहीं. समय बहुत आवश्यक है. एक ब्रह्मलीन
परम पूज्य राम सुखदास जी महाराज हो गए, बड़े प्राचीन संत हो गए, बड़े अधिकारी पहुंची हुई चीज थे, भगवत स्वरूप थे। वो कहा करते थे समय को व्यर्थ गवाना नहीं, एक मिनट भी यदि आपके पास में 1 मिनट भी बच गया तो आप उस 1 मिनट के पहले भी नहीं मरोगे। कितना भी धन है, नोटों की गड्डिया है, तो वो नोटों की गड्डिया भी आपको नहीं बचा पाएगी जब आपका आखिरी समय आ जाए, आपकी मृत्यु आ जाए और यम आपको लेने के लिए आ जाए। लेकिन समय यदि आपके पास में शेष है तो यम की भी क्या हिम्मत है, वो आपको समय से पहले उठा करके ले जाए। इसलिए जीवन हमको मिला है पूर्ण रूपेण समर्पण भाव से, हमको ये सत्कर्म करने के लिए मिला है, कथा कीर्तन सुनने के लिए, भक्ति ज्ञान वैराग्य प्रेम की प्राप्ति करने के लिए, भगवत सन्निधि संत सन्निधि, किसी का बुरा करने के लिए नहीं, किसी का बुरा चाहने के लिए नहीं, किसी की निंदा करने के लिए नहीं, किसी की ईर्ष्या नाही, किसी का द्वेष नाही, किसी का मत्सर नाही प्यारे। आणि आपण त्याच्यामध्येच टाइमपास करतोय, मी जाळ करतो तू जाळ करतो, अशाने काय होणार आहे? तुकोबराय म्हणाले ना, खंती ते न करा होणे गाढव कुतरा, काहीच उपयोग होणार नाही त्याचा। काय उपयोग आहे? हा जन्म मिळालाय आपल्याला, आता पुढे मिळतो का नाही? देवता सुद्धा इथे जन्माला यायची इच्छा करतात, कोट नांद्र्यात म्हणा, महाराष्ट्रात। इहलोकीचा हा देहो देव इच्छिता ती पाहे, तरीच आम्ही जन्मा आलो, दास विठ्ठलाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी। 131 अभंगाचा नंबर 131, 4 चरण तुकाराम महाराजाजी कैलासवासी बाबूराव देवडी कृत अभंगा था। स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके भावा जडम आभा, नारायण नामे हो जीवन मुक्त, शिव ब्रह्मरस आवडीने। इथे जन्माला यायची विष्णू परमा या सुखा कारणे, देव वेडा बला वैकुंठ सोडोनी, संत सदनी राहिला। महालक्ष्मी माता की जय। एकदा जर का माणसाची वेळ निघून गेली म्हटले काय, एकदा जर का माणसाची वेळ निघून गेली, माणूस काही करू शकत नव्हता। मी सांगत नसतो कोणाला, खरं सांगतो। मला ऍक्च्युअलिटी मध्ये बरं का, लक्ष देऊन ऐका, मला ऍक्च्युअलिटी मध्ये मी जेव्हा कॉलेजला जो मला असं वाटलं होतं, मला व्हायचं होतं खरोखर ऍक्टर म्हणजे अभिनेता, ते पण बॉलिवूडमध्ये, पण नाही जमलं, परिस्थिती नव्हती, बाबा बन गए। अभी ये प्रारब्ध है भैया, तो उसमें क्या कर सकते हैं। अब जगत कल्याण के लिए सब कुछ कर लिया था, डांस क्लास लगा लिया था, वो सब अंग्रेजी सीख ली थी, सब कर लिया था जो करना चाहिए, लेकिन फिर कौन लॉन्च करेगा, कौन करोड़ों का खर्चा करेगा। लेकिन भगवान और एक शायर ने शेर में लिखा है, मैं दुखी नहीं, मैं बाबा बन गया तो उससे ज्यादा खुश हूं, क्योंकि उधर जाता तो गलत आदतें लग जाती मुझे, लेकिन यहां पर आया हूं तो बड़ा शुद्ध हूं, बड़े आचरण में हूं। और फिर बाद में मुझे पता चला कि दुखी मत होना, यदि आप किसी चीज को चाहते हो बड़ी शिद्दत से, बड़ी लगन से चाहते हो, बड़ी मेहनत से, बड़े दिल से चाहते हो ना उस चीज को, लेकिन आपको नहीं मिल रही है तो चिंता नहीं करना प्यारे, बिल्कुल चिंता मत करना। क्यों? क्योंकि किसी शायर ने शेर में लिखा था, मेरा भगवान आपको वो नहीं देता, मेरा भगवान आपको वो नहीं देता जो आपको अच्छा लगता है, मेरे ईश्वर आपको वो देते हैं, मेरे गणपति बप्पा आपको वो देते हैं जो आपके लिए अच्छा होता है। कभी भी बात को जहन में डाल लेना, बिठा लेना, बिल्कुल सत्य है, 100% खरा सोना। 24 कैरेट गोल्ड टू यू नो। कोणाला सांगते, तुम्हाला सांगा वाटलं मला, म्हणजे माझं काही असेल, मला काय व्हायचं होतं, मला तेच व्हायचं होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही, दुःख नाही आहे मला, याच्यात आलो मी, चांगली गोष्ट आहे, जगत कल्याणाकरता। सांगण्याचं तात्पर्य, अभिप्राय असा आहे की त्या देवीनं जास्ती झोपणीच्या कारड्यावर, म्हणजे एकदा जर का वेळ निघून गेला म्हटले माणसाचा, तर मग माणसाला कशाचीही प्राप्ती होणार नाही, आणि मग माणूस त्याचा पश्चाताप करेल, पश्चातापाशिवाय त्याच्याकडे काही एक उरणार नाही। भगवान विष्णू झोपले पण देवीच्या आज्ञेनं झोपले, आणि उठतातही तर देवीच्या आज्ञेनंच उठतात, हे तत्व आहे। मनानं नाही झोपले विष्णू परमात्मा, ब्रह्मदेव उठवायला गेले पण उठता येत नाही का, निद्रा शक्तीनं घेरलेला आहे, तामसी प्रवृत्ती आहे, अति झोप तामसी प्रवृत्ती आहे, अतिहार तामसी प्रवृत्ती आहे, अतिक्रोध तामसी प्रवृत्तीचं लक्षण आहे, अतिकाम तामसी प्रवृत्तीचं लक्षण आहे। शास्त्रकार सांगतायत माते काही कर पण भगवान विष्णूला उठव, आणि भगवान विष्णूला या दोघांसोबत युद्ध करू दे। आणि मग जगदंबेने भगवान विष्णूच्या शरीरातून जी निद्रा होती
दूर केलं. संदेहोत्र महाभागम कथायाम तु महाद्भुतः वेदशास्त्र पुराणेशम निश्चितम तु सदा बुधे. वेद शास्त्र छंदे ज्या देवीची स्तुती गातात म्हटले, त्या देवीनं ब्रह्मदेवाची आज्ञा, ब्रह्मदेवाची विनंती मानून आपली जी शक्ती होती, जी विष्णूच्या शरीरात होती, निद्रा शक्ती, तिला दूर केलं. आणि मग विष्णू परमात्मा उठून उभे राहिले. वरती देवी आहे, भगवान विष्णूला माहिती नाही. समोर उठल्या उठल्याच ब्रह्मदेव दिसले आणि ब्रह्मदेवाला पाहून भगवान विष्णू म्हणतात, अरे ब्रह्मदेवा, तपश्चर्या सोडून तू इथे काय करतोय? मी तर तुला तपश्चर्या करायला सांगितली आहे ना ब्रह्मलोकामध्ये. कारण भागवतामध्ये भगवान विष्णूच्या आज्ञेवरनं ब्रह्मदेव तपश्चर्या करतात. जग निर्माण करण्याचं सामर्थ्य यावं म्हणजे तपश्चर्या. म्हणजे मला बोलण्याचं सामर्थ्य यावं म्हणून मी शिकून आलोय वृंदावनला, किंवा हे सगळे शिकलेलेच प्लेयर आहे आम्ही बरं का. बिना शिकलेला येर गोवाळ्याचे का म्हणू. हे परिपक्वतेचा विषय आहे, हा विषय परिपक्वतेचा आहे. तपश्चर्येनं जगत निर्माण करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला येत असेल तर अभ्यासानं जीवन जगण्याची कला शिकण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. ते शिकणं गरजेचं आहे, योग्य वेळ शिकणं गरजेचं आहे. तू इथे काय करतोय? तपश्चर्या अर्धवट आहे तुझी, जा तिकडे. हे दोघं राक्षस बघा इकडे. भगवान विष्णूनं पाहिलं मधु आणि कैटभ, हे मला मारण्याकरता आले, मी यांच्यासोबत युद्ध करू शकत नाही, तुम्ही युद्ध करा. आणि भगवान विष्णूला वाटलं ठीक आहे. भगवान विष्णू या दोघांचा अंदाज न घेताच भगवान विष्णू यांच्यासोबत युद्धाला भिडले. ते दोघं होते, हे एकटे, वन मॅन शो. एक भाऊ विष्णू सोबत युद्ध करू लागला, तो एक थकला, तो बाजूला जाऊन बसू लागला आणि दुसरा युद्ध करू लागला. असं 5000 वर्ष युद्ध चाललं मधु कैटभ आणि भगवान विष्णूचं. पहा, भगवान विष्णूच्याच दोन्ही कानातून निर्माण झालेले मधु आणि कैटभ. एका कानाच्या माळापासून मधु म्हणजेच मल चित्तातले दोष विक्षेप आणि आवरण म्हटलंय त्याला विचारसागराच्या पहिल्या तरंगामध्ये. तुका म्हणे मल राहो नेदी तापजाळ जळते संचित अयसी आहे धर्मणीत. माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा म्हणे ध्याय नेदी कर्म घडो कोठे अडराणे पडो. तुका म्हणे मल राहो नेदी तापजाळ. 852 अभंगाचा नंबर 852. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. मल विक्षेप आणि आवरण हे चित्तातले 3 दोष आहेत म्हटलंय. विचारसागराच्या प्रक्रिया ग्रंथामध्ये पहिल्या तरंगामध्ये ते आलाय. यांच्याच कानापासून निर्माण झालेले मरत नाहीत म्हटले ते. वारे वा, आश्चर्य आहे. 5000 वर्षाचं युद्ध झालं आणि 5000 वर्षाचं युद्ध झाल्यानंतर मग विष्णू परमात्म्याने आपले हे हात आपल्या डोक्याला लावला. म्हटले 5000 वर्ष झाले मी यांच्यासोबत युद्ध करतो, हे दोघं आळीपाळीनं माझ्यासोबत युद्ध करतायत, मी एकटाच आहे. ते एक थकलं की एक जातं, जेवण करतं, आरामशीर बसतं, मग दुसरं येतं, ते दुसरं थकल्यावर ते जातं, जेवण करतं, मग पहिलं येतं माझं. याचा अर्थ मी यांचा अंदाज घेतला नाही, किंवा यांना वरदान प्राप्त आहे का कोणाचं, किंवा यांच्या मृत्यूचं रहस्य मी जाणलं नाही. समोरच्याला तुम्हाला हरवायचं ना, असं येड्यासारखं घराच्या बाहेर नाही निघायचं, पूर्ण तयारी से. साम दाम दंड भेद के बारे में सुना है क्या? धर्म और शास्त्र की बहुत बड़ी नीति है प्यारे, बहुत बड़ी नीति है. और भगवान कृष्ण ने भी कहा था ना इसको, साम समानता, दाम पैसा दे करके, साम दाम दंड नहीं सुन रहा है तो फिर दंड दे करके, साम दाम दंड. और वेद नहीं सुन रहा है तो फिर देश निकाला, उसका देश निकाला, गांव निकाला कर देना चाहिए. भगवान ने कहा है, शास्त्रकार कह रहे हैं इस बात को. साम दाम दंड भेद युक्त नीती प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि मग ब्रह्मदेवाला भगवान विष्णू म्हटले, अरे ब्रह्मदेवा, हे काय आणलंय रे तू माझ्याकडे? अरे विनाकारण मी चांगला झोपलो होतो बाबा, माझा टाइम खराब केला, 5000 वर्ष माझे वेस्ट गेले रे, वेस्ट ऑफ टाइम. यांच्यासोबत युद्ध करता करता ब्रह्मदेव घाबरले. ब्रह्मदेवनी देवीला विचारलं, भगवान विष्णूनही देवीला पाहिलं. मग भगवान विष्णूही देवीला नमस्कार करतात. 5000 वर्षापासून देवी युद्ध पाहते, विष्णू परमात्म्याला माहिती नाही. ब्रह्मदेव म्हणतात, माते असं का झालं? तर सांगितलं, अरे माझ्या वरदानानं उन्मत्त झालेले हे 2 दानव आहे, हे असे कसे मरतील का? कारण की त्यांनी माझ्याकडून वरदान प्राप्त केलेलं आहे की या जलामध्ये त्यांचं कोणी बालबाकाई करू शकत नाही, पाण्यामध्ये ते मरू शकत नाही. आणि त्यांचं आणि विष्णूचं युद्ध त्या पाण्यावरतीच चाललं होतं, क्षीरसागरावरती. मग आता माते तू काहीतरी कर. भगवान विष्णूच्या हाताने ते मरणच पावले पाहिजे, नाहीतर देवतांना सज्जनांना त्रास देतील. कारण दुष्टांचं तेच काम आहे, दुष्ट सज्जनांना त्रास देतात. वाईट लोक चांगल्याला सुखानं जगू देत नाही. फंड काय माहिती का? वाईट लोक चांगल्याला सुखानं जगू देत नाही. विजय सत्याचाच होतो. क्यों? सत्य कभी भी, सत्य जो है ना, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता प्यारे. सत्यम ब्रूहि क्रीम ब्रूहि सत्यम ब्रूहि, सत्यम परम
धीमहि, भागवत का श्लोक है। सत्य पर पूरा विश्व आधारित है। सत्य 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 तू विठ्ठल, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे तुरे सारवणिया, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तेहे उभी मूर्ती विठे बरी। देव सत्य आहे, सत्य स्वरूपाचा आहे, ज्याच्यामध्ये सत्य आहे। तुम्ही आम्ही सत्य होत ना, थोडा वेळ लागेल, पण आपलं कसं माहिती की तुमचं नामचं लेट पण थेट करा। नाही तर आजकाल आपण पाहतोय मार्केटमध्ये, आपण म्हणतो बाबा हा गाजला तो गाजला, गाजून बरेच लोक गाजणारे घरी बसलेत बरं का आता 2-2, 4-4 वर्ष, काहीच नाही सांगायला, तेच बस कीर्तन अभंग घेतला का ते बदलून टाकायचं, अभंग जरी बदलला चिंतन तेच येतं। लोक एवढे हुशार झाले, एकान मला दाखवलं, पहा म्हणे महाराज हे अभंग घेतला दुसरा आणि ते चिंतन मागच्या वर्षी जे आमच्या इथं केलं, ते लोक एवढे हुशार झाले, तुम्ही एवढे हुशार तर आम्हाला धाक आहे आता, नाही तर सोडून द्यावं लागेल आम्हाला, हे डबल आलं। माझ्या बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या, 8-8, 10-10 घंटे अभ्यास करण्याची क्षमता असेल तरच या फील्डमध्ये यावं, नाही तर येऊ नये, आमच्या गुरुंनी सांगितलं। हे धंदा म्हणून नाही करायचं, धंदा म्हणून जर का केलं तर उद्धार होईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही आहे। काय मी उद्धार पावेन देवा, तुकाराम महाराज म्हणाले, उद्धार कसा होईल माझा याचा विचार केला पाहिजे। वक्त्यामध्ये अशी शक्ती असली पाहिजे, म्हणले अशी शक्ती, भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती। तुकाराम महाराजांचा अभंग आहे। भाग्यवंता हेची काम, वक्ता असावा म्हटले, भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, त्यानं देवाचं नाव घेतलं की त्यांनी देवाचं नाव घेतल्यानंतर त्याच्या आनंदालाही आनंदाची पुष्टी यावी, म्हणजे आनंदाच्या पुष्टीनं युक्त असावा तो, आणि त्याच्यासोबत श्रोत्यांचाही उद्धार व्हावा। आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती। आता मी सांगताना दिसतंय का माझ्या चेहऱ्यावर माझी दुपारी कुठं कथा चालू आहे, मला एकही मिनटं आम्हाला झोपायला टाइम नाही असं दिसतंय का? क्योंकि बूढ़ा तो शरीर होता है, मन से बिल्कुल जवान रहना चाहिए प्यारे, मन से ही बूढ़े बन जाओगे तो फिर क्या है, फिर कोई पूछने वाला नाही आपको। तुम्ही पहा ना, तुम्ही पहा, काही म्हातारे माणसं, सन्मान करतोय मी, एक शब्द इथे वापरतो, काही म्हातारे माणसं असं तरण्या बांडासारखे दिसतात आणि काही तरुण असे म्हाताऱ्यासारखे दिसतात, म्हणजे आणि काही तरुण असे दिसतात 30 मध्येच 80चे दिसतात। तो ये जो शरीर है ना, शरीर बीमार बनेगा, शरीर बूढ़ा बनने वाला है ना। हमारे पूज्य गुरुदेव मुरारी बापू कहा करते हैं कथा में, मन से क्यों बूढ़े बन रहे हो प्यारे, मनानं बनले नाही आणि मग मनाचं माझं दुखणं, अरे ऐसा मत करो प्यारे, मत करो ऐसा। तुका म्हणे रोगवारी भवा अयसा भोग, तुका म्हणे देवा तुमची न घडेची सेवा। काही वाटतंय इथं आम्ही काही वाटू देत नाही, रस्त्याने काही होऊ द्या आम्हाला, कमरा गिमरा आऊट आहे आता, सगळं कंबर गिंबर गुडघे 2-4 दिवसातच जाम झालेले आमचे सगळ्यांचे बरं का, 4-5। पण स्टेजवर कशाला दाखवावं ते आम्ही तुम्हाला, म्हणून शरीरानं बना म्हटले, शरीरानं तुम्ही म्हातारे बना, पण यांनी तरुण राहा तुम्ही। तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, खटनट यावे शुद्ध होनिया जावे। तारुण्य अध्यात्मामध्ये मरेपर्यंत माणसानं तरुणच राहावं, जो स्वतःला मरेपर्यंत तरुण समजतो म्हटलंय, ती एक अवस्था आहे वयाची वृद्धत्वाला घेऊन जाणे, पण मनानं कधी म्हातारं बनायचं नाही म्हटले। 5000 वर्ष युद्ध, देवी म्हटली मी काहीतरी करते, देवीनं कामबीजाचा प्रादुर्भाव केला आणि कामबीजानं राक्षस मोहित झाले। कामबीजाचं वातावरणानं त्यांचं शरीर गरम होऊ लागलं, त्यांना वाटलं आमचं शरीर एकाएकी गरम कसं काय होतंय, म्हणून त्यांनी वरती पाहिलं, त्यांना देवी दिसली तर त्यांनी देवीला नमस्कार केला दोघांनी, कोणी मधुकैटबाने। देवीने पाहिल्या कामबाणाने आणि कामबीजानं त्यांना मोहून घेतलं। देवीच्या त्या कामबीज शक्तीनं ते मोहल्या गेल्यामुळे भगवान विष्णूंनी मग डाव टाकला, देवीने आज्ञा दिली आता तू यांना वचनामध्ये फसव। भगवान विष्णू म्हणले, अरे आत्तापर्यंत जगामध्ये मी खूप युद्ध केले, खूप राक्षसांशी लढलो, खूप दानवाशी लढलो, पण तुमच्यासारखे दानव पाहिले नाही रे। अरे मी तुमच्या युद्धकलेवर प्रसन्न आहे रे, अरे एवढे मला इतका टाइम लागत नाही, कमी वेळेमध्ये मी समोरच्या योद्ध्याला परास्त करतो। पण 5000 वर्ष तुम्ही दोन्ही भाऊ माझ्यासोबत लढलात, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमच्या युद्धकलेवर प्रसन्न आहे, मागा मला काय मागायचं आहे तुम्हाला, मी तुम्हाला द्यायला तयार आहे।
तर हे दोघं त्या मोहामध्ये होते. म्हटले अरे विष्णू तू काय आम्हाला देतो, आम्हीच तुला देतो, तुला जे मागायचं ते माग. मग भगवान विष्णू म्हणले तुम्ही मला देता का? म्हटले हो. मग तुमच्या दोघांचा मृत्यू माझ्या हातानं व्हावा हेच मला पाहिजे, तुमच्या दोघांची मृत्यू माझ्या हातानं व्हावी हेच मला पाहिजे, देऊन टाका मला. हे म्हणले अरे आपण आपल्या वचनामध्ये फसलो. पहिले कसं होतं माहिती का, आता लोक जबानी देतात आणि लगे पलटतात सुद्धा. जुन्या काळामध्ये जबानीला इतकं महत्व होतं की लोक वेळ प्रसंगी मुडकं छाटून टाकायचे, पण जबानी होऊन पलटत नव्हते. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाई परवचन जाई. हे दोघं म्हटले बाबा आमच्याच वचनामध्ये आम्ही फसलो, पण एक काम कर देवा, आम्हाला निर्जल अशा जागेवर मार. मग भगवान विष्णूने त्या समुद्रावरच आपल्या ज्या मांड्या आहे का, मांड्या वाढवल्या. मांड्या वाढवल्यानंतर यांनी आपलं शरीर वाढवलं. यांनी जेवढं आपलं शरीर वाढवलं त्याच्या दुप्पट भगवान विष्णूंनी मांड्या केल्या. म्हणजे त्या पाण्यावरतीच आपल्या मांड्याची जमीन करून दाखवली त्या राक्षसांना. आणि त्या दोन्ही राक्षसांनी मधु आणि कैटभानं देवीच्या आज्ञेनं भगवान विष्णूच्या मांड्यांवरती आपले शिर ठेवले. आणि भगवान विष्णूनं चक्रानं, सुदर्शन चक्रानं, जगदंबा मातेच्या आज्ञेने त्या दोन्ही राक्षसांचा शिरच्छेद केला आणि दोघांचंही रक्त जमिनीवर पडलं. तेव्हापासून पृथ्वीला मधुकैटभाच्या वधानंतर मधुकैटभाच्या मानात चिरून त्यांचं रक्त जेव्हा पृथ्वीवर पडलं तेव्हापासून पृथ्वीला मेदिनी हे नाव पडलं. मेद म्हणजे रक्त. राक्षसांच्या मेदानं भरलेली पृथ्वी आहे, म्हणून भक्षणाला अयोग्य आहे. माती जर का खायची असेल तर मंत्र म्हणून ती माती खावी लागते असं शास्त्र आहे. या मधुकैटभाचा वध झाला. देवी स्वस्थानावर निघून गेली, ब्रह्मदेव स्वस्थानावर गेले. देवी भागवत महापुराण की जय. चलो 88,000 ऋषी सूत महाराजांच्या चरणामध्ये प्रणिपात करतात. काल हैग्रीव भगवंतानं, भगवान विष्णूनं हैग्रीव अवतार धारण करून हैग्रीव राक्षसाचा वध केला. आज मधुकैटभाचा वध केला. महर्षी वेदव्यास पुत्रप्राप्तीसाठी मेरू पर्वतावरती आलेले आहे. भगवान शंकराची तपश्चर्या करण्याकरता भगवान शंकर और माँ जगदम्बा की तपश्चर्या करने के लिए महर्षि वेदव्यास मेरू पर्वत पर आए हैं. व्यासेन तु तपस्तप्त्वा कथमुत्पादितं शुकः विस्तरं ब्रूहि सकलं यच्छ्रुतं कृष्णतस्त्वया. मेरू पर्वतावरती महर्षी वेदव्यास, काल आपण पाहिलं चिमण्याचं जोडपं पाहून नर आणि मादी चिमणा चिमणी ते आपल्या पुत्रांवरती प्रेम करत होते. पुत्रांवर प्रेम केलं पाहिजे, हरकत नाही ना. आता तिथे आमची कथा चालू आहे, तर वेळ प्रसंगी पुत्रावर प्रेम केलं पाहिजे, पण पुत्रानेही बापावर खूप प्रेम केलं पाहिजे बरं का. आपण आता नाही तर असं व्हायचं की आपण फुर पोरामध्ये प्रेम करायचं आणि मग पोरांनी बापावर प्रेम नाही करायचं, असं नसलं पाहिजे. लहानपणी पोराला आपण जवळ घेतो, मला त्याचा अनुभव आहे. मुलगा जवळ आलं की जसं आईला मुलाचं कौतुक आहे ना, बापालाही कौतुक आहे, नाही असं नाही. पण मध्यंतरी मध्या काळामध्ये काही कीर्तनकार म्हणा हवे आपल्या महाराष्ट्रामध्ये आईला फेमस केलं आणि बापाला त्यांनी नॉन फेमस म्हणजे फोकसमध्ये आणलंच नाही. आम्ही तिथे पिसा देवीला माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या गावामध्ये जी सध्या कथा करतोय 2 ते 5 मध्ये, इथून जाण्यामुळे ती 2:30ला चालू होते. तर आमचे चिरंजीव आमच्या जवळ येतात, तिथे बसतात वरती, तर लोकांनाही चांगलं वाटतं. आता ते लहान आहे, 2 वर्षाचे, बोलता येत नाही. तर आम्ही सकाळी रियाजाला बसतो होतो, ते आलाप गिलाप लावतो, तो पण असं करतात ते. मोठ्या मुलाला तर गायन क्लास लावून दिला आहे आम्ही. हे मी कशा करता सांगतोय की पुत्र असावा, पण पुत्र कशा करता असावा. पुत्राची अपेक्षा आपण फक्त संसारिक त्याला व्हायचं आहे किंवा त्याला सेटल डाऊन व्हायचं आहे, लग्न गिग्न करून चांगला फ्लॅट घ्यायचं एवढं नाही. पुत्र आपल्याला त्याच्या ऋणातून उत्तीर्ण करेल. आपण गेल्यानंतर पुत्र आपल्या वंशाची परंपरा सांभाळणार आहे. आपल्याला अनेक वर्षापासून माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा साधावया पांडुरंगा, की आपल्या कार्याला पाहून, आपल्या कौशल्याला पाहून पुत्रांनाही तुमच्या कार्यावरती प्रभावित व्हावं, असं कार्य तुमचं असलं पाहिजे. मला सांगायचं हे, तुमचं कार्य हे इतकं संयुक्त असलं पाहिजे
इतकं धर्ममान्य असलं पाहिजे, इतकं वेदमान्य असलं पाहिजे, इतकं संतमान्य असलं पाहिजे, इतकं जगतमान्य असलं पाहिजे, इतकं गावमान्य असलं पाहिजे की तुमचा पुत्रच नाही अख्खा तालुका जिल्हा, मी तर म्हणतो जिथे जिथे तुम्हाला लोक ओळखतात त्यांना मान्य असलेले ते कार्य असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि इथे दिंडोरीपणे स्वामी समर्थवाले खूप लोक असतील तर दादा सांगतात ना, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. आपल्या घरापासून मला असं वाटतं की आपण सुरुवात केली पाहिजे. त्याच्या आमचा दुसरीचा मुलगा आहे ना मोठा, तुम्ही म्हणत असाल मला माहिती नाही, पण तुमच्या मुलांना मी भेटलो नाही, मला भेटवा त्यांना. तर आमचा लहान मुलगा पांडुरंगाष्टकमचे 2-4 श्लोक, लिंगाष्टकमचे 2-4 श्लोक जे शिवमहापुराणात आपण मागच्या वेळेस म्हणलो, आता पूर्ण म्हणलं तर वेळ नव्हता कारण कथा देवी भागवताची चालू आहे. रुद्राष्टकम, पांडुरंगाष्टकम, गीतेचे श्लोक, काही भजनं गिजनं तुफान म्हणून टाकतात आमचे मोठे चिरंजीव. मी नाही म्हणलं लाभ, पण ते स्वतःच बाबा मला गायनाचा क्लास लावून देतं, मी लावून दिला. म्हणजे आपल्या कार्यावरती तुम्ही जे काही करत असाल ना, बळजबरी करून तर जमणार नाही. माझं काही अशी बळजबरी नाही आहे की मुलांनी हे स्पिरिच्युअल ओरेटर अँड डेवोशनल सिंगर झालं पाहिजे. प्रोफेशनमध्ये इंग्रजीमध्ये याला म्हणतात आय एम अ स्पिरिच्युअल प्रीचर. प्रीचर म्हणजे श्रवण करवणारा, ओरेटर म्हणजे वक्ता, लीडर म्हणजे आध्यात्मिक नेता. स्पिरिच्युअल ओरेटर, प्रीचर, प्रिसेप्टर म्हणजे गुरु, आणि ऑर्चरही त्याला काही ठिकाणी म्हटलेलं आहे, आणि सिंगर म्हणजे देवाचे गाणे. तर हे घरामध्ये दिवस रात्र पाहतात वातावरण, तर ते मुलांवर इम्पॅक्ट पडला आणि ते त्या मार्गाला लागून गेला. अष्टसिद्धी विनायक गणपती भगवान की जय. शंकराचार्य विरचित हे गणेश अष्टक आहे. आणि कोट नांद्र्यापासून गेल्यापासून मी सांगतोय तुम्हाला 121 माळी माझ्या, म्हणजे 121 वेस, म्हणजे 1 माळ आणि 21 वरती कंपल्सरी करतो मी. कोट नांद्र्याच्या गणपतीचं नाव घेऊन करतो. माझ्या याच्यामध्ये ते जोडलं मी, कंपल्सरी जोडलं. ते गणपतीचं अगोदर करायचो, पण आता केंद्रबिंदू श्री क्षत्र कोट नांद्रा स्थित अष्टसिद्धी विनायक गणपती देवता कृपा सिद्ध्यर्थम अष्टोत्तर शतम जपम कर्तवा अनंतरेण 1विंशती जपद्भम, असा संकल्प असतो त्याचा. आता महाराज लोकांना काकू संकल्पच माहित नाही कथेचे, तर काय कथा राहणारच आहे का? ते मी टीका नाही करत आहे हो, मी टीका नाही करत. तुम्हाला वाटत असेल बाबा पुन्हा घुसून तिकडे, तसं नाही. लोकांना कळायला पाहिजे. आपल्याला केव्हा कळणार आहे? माझं काही चुकत असेल तर खालून तुम्ही मला असे डोळे टाईट केले पाहिजे की आम्हाला सगळं माहिती आहे. आपण चुकीचं ऐकून घेतो म्हणून समाज फोपवत चाललाय. तुम्हाला ज्ञान आहे, तुम्ही चांगलं ऐकत असाल. एकदा महाराज चुकत असेल ठीक आहे, नारदाची गादी, पण नंतर तुम्ही सांगितलं पाहिजे महाराज हे सुधरून घ्या, हे योग्य नाही तुमचं, हे तुम्हाला पुढं जायचं आहे, हे तुम्ही चूक बोलताय, चूक वक्तव्य देऊ नका. गादीवर बसल्यानंतर इथे बसणारा जो व्यक्ती आहे तो ईश्वर स्वरूप आहे. कीर्तनाच्या गादीवर उभा राहिलेला व्यक्ती जो आहे तो नाराज आहे. त्यांना असं चूक बोलणं योग्य नाही. प्रबोधन करावं, अध्यात्माचे रस पाजावे, शास्त्रविरही शब्द बोलू नये. त्याच्या बोलण्यामध्ये श्लोकाचे प्रमाण असावेत, ज्ञानेश्वरीच्या ओव्या असाव्यात, गाथ्याचे अभंग असावेत, पुराणाचे श्लोक असावेत, तेव्हा ती गोष्ट ती ग्रंथ मान्य होत असते. बिना श्लोकाचं जर का काही सांगितलं, बिना अभंगाचं, ते त्याचं व्यक्तिगत मत ठरेल. हे प्रमाण कशा करता दिल्या जातात संप्रदायामध्ये? एवढ्याच करता. तर म्हणून आपल्याला आपली परंपरा जर का पुढे न्यायची असेल तर पुत्र सुद्धा आपल्याला संस्कारी असले पाहिजे. शुकाचार्य शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा तया रामदासा. निराकार निर्गुण असे निर्विकारी चिदानंद आनंद सुखानंद लहरी, तो हा स्वामी गुरुराज परब्रह्म ठेवा नमस्कार माझा गुरुराज देवा. देवी शंकर प्रसन्न झाले व्यासांना, सूतजी सांगतायत. आणि देवीनं शंकरांनी सांगितलं तुम्हाला माझ्यासारखा पुत्र होईल नाही, मीच तुमचा पुत्र बनून येतो. म्हणून व्यास हे विष्णूचे अवतार आहेत आणि शुकाचार्य हे भगवान शंकराचे अवतार आहेत. व्यासजी घरी आले शम्याप्रास आश्रमामध्ये. 88,000 ऋषी म्हणले आम्ही ऐकलंय की व्यासांना पत्नी नव्हती, मग शुकाचार्याचा जन्म झाला कसा नेमका? महत्वाची कथा आहे. विचारलं, सांगितलं. एक दिवस महर्षी वेदव्यास शंकराकडून वरदान प्राप्त करून आल्यानंतर पुत्रप्राप्तीचं आपल्या शम्याप्रास आश्रमाच्या अंगणामध्ये उभा होते. सरस्वती नावाची नदी वाहत होती. नदीच्या तटावर आश्रमाच्या बाहेर एक झाड आहे. झाडाखाली त्यांनी एक लाकडाचं पात्र ठेवलं, त्याला अरणी पात्र असं म्हणतात.
लाकडाचा रांजण म्हणा हवं तर, अरडीपात्र, आणि त्याच्यामध्ये एक रवी घेतला, रवी लाकडाचा. जुन्या काळामध्ये लाकडाला लाकूड घासून साधू संत मंत्राच्याद्वारे अग्नी निर्माण करायचे गुरुजी. एक रवी घेतला आणि रवी जो आहे तो रवी घोसळला रांजणामध्ये आणि सराटीनं त्याला असं घोळलं अग्नी निर्माण करण्याकरता. तितक्यात नेमकं वरतून एक घ्रताची नावाची अप्सरा चालली होती. कोण? घ्रताची. त्या घ्रताची नावाच्या अप्सरेला पाहून महर्षी वेदव्यास काम विबल झाले. किती मोठा साधू संत असला म्हणले, आचरणात नियमात जर का राहिला नाही, मी रात्री झोपायला कुठं येतोय, मला घरी झोपता येत नाही का, काय गरज आहे मरमर करायची. पण इथं येतो की नाही 10 लाख होईना. कथाकाराला जिथं कथा चालू आहे तिथेच झोपायला सांगितलं, कारण तुम्ही जाणून घ्या मी त्याचं युटिलायझेशन आणि त्याचा विस्तार करणार नाही. आय एम फुल स्टॉप्ड हिअर. डोंट बी युटिलायझेशन फॉर हिअर. आय एम डोंट बी करेज फॉर दिस सब्जेक्ट. याला छेडण्याची माझ्यात हिंमत नाही. रक्षासूत्र घालावं वक्त्यानं आणि ब्रह्मचर्याचं पालन आहे म्हणून गावात राहायला सांगितलंय. वक्त्यानं घरी जायचंच नाही. वेळ प्रसंगी 5 वर्षापासून आपण साक्षीला आहात. आमचा शिष्य गणेश साखळे, एक कथा रात्री होती गणेश पुराणाच्या वेळेस, तर गणेश साखळे, विनोद गावंडे हे सगळे सोबत आले माझ्या. एक दिवस एक्सवे घेऊन गेलो आम्ही, 2 गाड्या घेऊन गेलो, पण आलो इथेच ठेप्यावर. म्हणजे त्यांनी पाहावं नेमका बाबा काय करतोय जाऊन. आम्ही इथे ठेप्यावर आलो रात्री. आम्ही ठेप्यावर इथे येतोय काय नाही याचे कारण लक्षात घ्या. पहिली गोष्ट तर वक्त्याला सीमोल्लंघनच नाही करायला सांगितलं. इतका कठीण नियम आहे. मी काय म्हणतोय शब्दाकडे लक्ष द्या. वक्ता तुमच्या गावात आलं त्यांनी सीमोल्लंघनच नाही केलं पाहिजे. सीमोल्लंघन म्हणजे जोपर्यंत कथा होत नाही तोपर्यंत ते गावाचा फाटा नाही, त्याच्या बाहेर जायला नाही सांगितलं त्याला 7 दिवस. पण आता वारकरी संप्रदाय व कीर्तनाला जावं लागतं कधीला, ठीक आहे, अरे बाबा कीर्तन कथा करून जागेवर या, पण ठेप्यावर म्हणले. हा, नाही तर आमचे वृंदावनचे जे वक्ते आहेत ना, पूज्य गुरुदेव मृदुल कृष्ण शास्त्री वगैरे, हालत नाही. जिथे कथा येते त्याच गावात राहतात. इथं समस्या येतात कधी मध्ये 2 कथा कराव्या लागतात, काही अडचण आहे. तुमचं प्रेम असतं तसं सगळ्याच प्रेम असतं बाबा लोकांवर, समाजावर. काही एक गाव थोडी. महत्वाचं तत्व आहे. जेवढे नियम तुम्हाला आहे तुमच्यापेक्षा कठीण नियम आम्हाला आहे वक्त्याला. जे नियम आम्हाला आहे तेच नियम तुम्हाला लागू आहे. घ्रताची नावाच्या अप्सरेला पाहिलं, काम विबल झाले, कामासक्त झाले. एवढे मोठे व्यास, वेदाची विभागणी करणारे, 18 पुराण लिहिणारे, कामाला रोखू शकले नाही तर आपल्यासारख्याचं काय खरं आहे. त्या अप्सरेला वाटलं मी निघून गेले तर हे मला श्राप देतील, म्हणून त्या अप्सरेनं जागीच पक्षिणीचं रूप धारण केलं. सूत सांगतात 88,000 ऋषीला देवी भागवतात, पक्षिणीचं रूप धारण केलं, पक्षिणीचं. आणि ती जी पक्षीण बनली तिला नाव पडलं शुकी. शुक नावाचा पक्षी म्हणजे पोपट. संस्कृतमध्ये शुक त्याला म्हणतात. नरमध्ये पोपट, नरमध्ये पोपटी, शुकी. ती घ्रताची नावाची अप्सरा पक्षीण झाली. तिच्या स्वरूपाला पाहून महर्षी वेदव्यास त्या लाकडाचं मंथन करत असताना, लाकडाच्या रांजणामध्ये रवी घोळत असतानाच त्यांचं रेत जे होतं वीर्य त्या लाकडाच्या रांजणात पडलं आणि त्याच्यावरती तो रवी घोसळला गेला. आणि त्या वीर्यापासूनच, त्या अप्सरेला पाहून त्या वीर्यापासूनच शुकाचार्याचं प्राकट्य त्या लाकडाच्या रांजणामध्ये झालं. 12 वर्ष शुकाचार्य तिथे राहिले. घ्रताची अप्सरा निघून गेले. त्या घ्रताची अप्सरेला पाहून तिनं पक्षिणीचं रूप धारण केलं होतं. ती शुकी झाली होती, म्हणून त्या शुकीला पाहून झालेला पुत्र शुकाचार्य. बोलिये शुकाचार्य महाराज की जय. आत्माराम शमूनयो निरग्रंथा अप्युरुक्रमे कुरवन्त्य हेतु किं भक्त्याम मिथ्यम भूतगुणो हरी. 1-7-10 पुढं आहे. 1-7-10 1-7-10 म्हणजे श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 10. 1-7-10 शुकाचार्याचा अधिकार सांगितला या श्लोकामध्ये. शुकाचार्य कसे आहेत माहिती का? 12 वर्षाचे आहेत. भागवतात वेगळी कथा आहे, देवी भागवतात वेगळी कथा आहे. शुकाचार्याचा जन्म झाल्यानंतर शुकाचार्याने वडिलाला जंगलामध्ये जाण्याची आज्ञा मागितली. वडील म्हणले जाऊ नको, मी काही तुला त्याच्यासाठी जन्म दिलाय? अरे बाबा तू पुत्र आहे माझा, पुढे तुझं लग्न होईल, तुला बायको येईल, मला सुनबाईचं तोंड पाहायचंय, तुम्ही माझी सेवा कराल आणि मी मरण पावल्यानंतर तू माझं श्राद्ध घालशील. खऱ्या अर्थानं पुत्र कशाला पाहिजे?
बाकी काय करेल नाही करेल सांगता येत नाही म्हणले, पण बाप मरण पावल्यानंतर बापाला नीट 10वा वर्ष श्राद्ध 13वा घालायला पाहिजेच म्हणले. पुन्नाम नरकात तारयंती इति नाम पुत्रा. हा पुत्र शब्दाची व्याख्या केली आहे शास्त्रकारांनी. पुत्र म्हणजे काय? पुन्नाम नरकात तारयंती इति नाम पुत्रा. 28 नरककुंड सांगितले आहेत ना शास्त्रामध्ये. तामिश्र 1, अंधतामिश्र 2, रौरव 3, महारौरव 4, कुंभिपाक 5, कालसूत्र 6, असे पत्रवण 7, सुकर्मुख 8, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सदंश 11, तप्पस्वरूमी 12, वज्रकंटक शालबली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लाला भक्ष 18, सारमयादन 19, अभिची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षकन भोजन 23, शूलप्रोत 24, दंदशुक 25, अवट निरोधन 26, पर्यावर्तन 27 आणि सूचीमुख 28. हे 28 नरककुंड आहेत. याला पापाच्या गाड्या म्हणा. मी पापाच्या गाड्या म्हणतो या 28 नरककुंडाला. भागवताच्या 5व्या स्कंदात अध्याय नंबर 26 मध्ये हे नरककुंडांचे वर्णन शुकाचार्य राजा परीक्षितीला केलंय. 21 नंबरचं नरककुंड आहे पुयोद, ज्याच्यामध्ये सगळा पूज भरलेला आहे. जो माणूस फार व्याभिचार कर्म करतो ना, त्याला त्या पुवानं भरलेल्या नरककुंडामध्ये टाकून देतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे. चुकीनं जर का मी त्या पुनावाच्या नरककुंडात गेलो तर तुझ्याशिवाय मला कोण सोडेल रे पुत्रा तिथून. तू घरीच थांब बाबा. हा संसार दुःखानं भरलेला आहे. कशाला मला इथे ठेवतात? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. 84 लक्ष योगी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपाली दोन्ही नेत्र आंधळे. धर्म जागो सदैवांचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चार, त्याचे नाव मी उच्चार. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये माणसाला कुठे शांतता आहे सांगा ना मला. मी का होईना मी तुमच्याकडेही अडकलोय आणि तिकडेही अडकलोय. पैशाचा प्रश्न बाजूला ठेवा, पण तळमळच आहे ना. आता केव्हा 1 वाजतात आणि इथून खाली उतरतो, तुमच्याही मनात तोच विचार असेल भाऊ की केव्हा 1 वाजतात आम्ही घरी जाऊ, तुमचे उरकलेले कामं तुम्ही कराल, मी तिथे जाईल. तिथं जाऊनही समस्या सगळ्याला 5-10 मिनटं मला यांना द्यावं लागतात कमीत कमी हातपाय धुवायला वगैरे. मलाही तेवढा टाईम घ्यावाच लागतो ना, कारण हे गंध वेगळं आहे आणि तिथलचा गंध वेगळं आहे ना. सगळेच लोच आहे आमच्या मागे. ते काही नियम मोडून आम्हाला काही करताच येत नाही. हे वैष्णव संप्रदायाची हे वैष्णव पुराण आहे, हे शाक्त पुराण आहे. शिव आणि शक्ती एकत्र आहे. हे नियम माहिती पाहिजे वक्त्याला. वैष्णव पुराण 4 आहेत: भागवत, गरुड पुराण, विष्णू पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. हे वैष्णव पुराण आहेत. आणि शैव पुराण 3 आहेत: स्कंद पुराण, लिंग पुराण आणि शिवपुराण. त्या 3 पुराणाचं गंध बदलतं, सिक्वेन्स. असे आडवे पट्टे येतात भस्माचे. त्याला युट्यूबवर तुम्ही पाहिलं असेल ना. इथून जाऊन मला ते गंध लावावं लागतं, हाताने लावावं लागतं, इथंही हे लावावं लागतं. संसारामध्ये माणसाला एवढी तळमळ आहे. व्यावहारिक विषय बाजूला सोडा, पण प्रत्येकाच्या इथं बसलेले माझ्या सगळं तुमच्यामध्ये प्रत्येक काहीतरी तळमळ आहे आपल्याला संसाराविषयी, की काय होईल, कसं होईल, हे केव्हा संपेल, आम्ही केव्हा उठू, हे केव्हा जातील, तुम्ही केव्हा जाल, कोणी का असे ना, हे आहे म्हटले. म्हणून महर्षी वेदव्यासानं या संसाराच्या संबंधानं एका पुरुरव्या नावाच्या राजाचीच विचार या कथेमध्ये केलाय. कोसो पुरुरवा राजा कोरवशिदेव कन्यका कथम कष्टम च संप्रातम तेन राज्ञा महात्मनः. पुरुरव्याचं चिंतन केलं म्हटले. या पुरुरव्या नावाच्या राजाने काय केलं होतं? खूप चिंतन केलं होतं म्हटले संसाराचं. कशा पद्धतीनं? तर ऐका. त्याचं कारण असं सांगितलं की देवगुरु बृहस्पती, सुतजी सांगतायत, देवगुरु बृहस्पती आणि बृहस्पतीच्या बायकोचं नाव काय माऊल्यांनो? तारा. चंद्र कोण आहे? गुरुचा शिष्य आहे. चंद्रानं गुरुला घरी बोलवलं, म्हणले गुरु आईला घरी घेऊन या. आता पूजा करायला गेला गुरु. देवी भागवतात कथा आली आहे. याचं चिंतन कोण करतात? व्यास. विषयाचे सुख नको नको म्हणा, अरे इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला साळा भजनाचा, विषयाचे सुख
नको नको म्हणा विषयाचे सुख, नको नको म्हणा विषयाचे सुख नको नको म्हणा. पूर्ण बिझी राहा. मी एनी टाईम बिझी राहतो, माणसातच राहतो. तुम्ही म्हणाल माणसात राहता म्हणजे हे यूट्यूबवाले भैया आणि हे 2-4 माणसं माझ्या बाजूलाच असतात, मी यांना सोडून कुठं जातच नाही बा. लोक काय करतील भरोसाच राहिला नाही आजकाल. म्हणून यांना म्हणलं तुम्ही माझ्या बाजूला राहा आणि मी तुमच्या बाजूला राहतो. बोलिये राधा राणी की जय हो. अवघड आहे ना ते. जे मोठाले लोक जिथे वाचले नाही तिथे आपल्यासारख्यांची काही विषाद आहे. देवगुरु बृहस्पतीची बायको तारा चंद्रानं ठेवून घेतली. कुटील बुद्धीनं वापस पाठवेना. आणि देवगुरु बृहस्पतीची बायको तारा, तारेला त्या चंद्रापासून मुलगा झाला, त्याचं नाव बुध. काय नाव? बुध. आता बापच एवढा कुटाने घोर म्हणल्यावर कशाला विचारता? बाप नंबरी तो बेटा, 10 नंबरी सूत जी कहते. चंद्राला तारेपासून, गुरुच्या बायकोपासून बुध नावाचा मुलगा झाला. आणि त्या बुधानंही एका आशाबाईशी लग्न केलं. या देवी भागवतामध्ये लिहिलंय, आशाबाईशी लग्न केलं की ती बाई जी आहे ना, ती 1 महिना माणूस राहायची आणि 1 महिना बाई राहायची. अरे बाप, तुम्ही म्हणाल ही काय पद्धती आता? हा, लक्षात येत आहे का? ज्या बाईशी लग्न केलं म्हटलं या बुधानं, नीट ऐका, चंद्राचं आणि तारेचं पोरग बुध. बुधानं ज्या बाईशी लग्न केलं तो बुध 1 महिना बाई आणि 1 महिना माणूस राहायचे. तुम्ही म्हणाल गड्या गड्या आता ही काय तारा झाली? असं लिहिलं ना याच्यामध्ये, याच्यात आलं ना तसं वर्णन. कोण होता म्हटलं? तर सांगितलं एक सुद्युम्न नावाचा राजा झाला. तो सुद्युम्न नावाचा राजा एक दिवस घोड्यावर बसून जंगलात शिकारीसाठी गेला. त्याच्यासोबत काही सेवक होते, तेही घोड्यावर बसलेले होते. जंगलात ते अशा जागेवर गेले की जिथं माणसाची बाई व्हायची. यांना माहीतच नव्हतं ते. हे गेले सहज, चला घोड्याच्या टापा वाजवत वाजवत जसे गेले तर यांनी पाहिलं जंगलात एका निबिड अशा अरण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर हे सगळे माणसं जे आहे ना, हे माणसं बाया झाले, मावशी बाया. आणि यांच्या घोडे सुद्धा घोड्या झाल्या. यांना वाटलं अरे बाप हे काय, लगता है कोई झमेला है, सस्पेंस की बात है. मतलब ऐसा तो नहीं कि आदमी औरत बनती है और औरत आदमी बनता है. यांना वाटलं माणसाची बाईन बाईचा माणूस तर होत नाही बो, कारण आपण माणसं होतो बाया झालो, चला बाहेर जंगलाच्या बाहेर जाऊन पुन्हा जंगलात येऊन माणसं होऊ असं वाटलं यांना. हे पुन्हा बाहेर आले जंगलाच्या आणि पुन्हा घुसले तर कशाचे बाईच, हे काही माणसं झाले नाही. वसिष्ठ गुरुदेवाला जाऊन विचारलं सुद्युम्नानं, गुरुदेव मेरा तो विवाह भी नहीं हुआ, मैं सद्युम्न राजा औरत बन गया, अब राज्य की क्या गति होगी? पहिला राजा जोपर्यंत दुसरा राजा घोषित होत नाही तोपर्यंत पहिल्या राजाला जीवन संपवता येत नाही किंवा त्याचे अंतिम संस्कारही करता येत नाही. सुद्युम्न राजाचं लग्नच झालेलं नव्हतं, तो बाई झाला एकाएकी. असं कसं झालं म्हटले? कारण सांगितलं, त्या वनाला श्राप आहे म्हटले, तिथं जो माणूस जाईल तो बाई होईल असा श्राप साक्षात शंकरानं दिलेला आहे. का? देवी भागवतात ही कथा आली आहे. पहिल्या स्कंदात सांगतात देवी भागवताच्या सूची 88 ऋषीला याचं चिंतन करू लागले महर्षी वेदव्यास. भगवान शंकर पुरातन काळामध्ये एक दिवशी आपली पत्नी माता पार्वतीला मांडीवर घेऊन त्या जंगलात त्या जागेवर बसले होते. ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हातामध्ये पेटलेली मशाल घेऊन दर्शना करता गेले शंकराच्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं माता पार्वती आणि शंकर एकांतवासामध्ये. कोणाचा एकांतवास पाहू नये आणि नवरा बायकोच्या गप्पा ऐकू नये, फार मोठा दोष आहे. माता पार्वती विवासरावस्थेमध्ये बसलेली होती. या सनकादी कुमाराला आलेलं तिनं पाहिलं, ती लज्जायमान झाली आणि कापतच उठली, थरथर कापत ती बाजूला उभं राहिली. शिवजीनं तिच्या अंगावर कपडे वगैरे फेकले, पण या साधू संतांना शरम वाटली म्हणून साधू संत निघून गेले. आता साधू संत निघून गेल्यानंतर भगवान शंकराला राग आला की आम्ही इथे एकांतामध्ये असतानाही ते सनकादी कुमार दर्शनाला आले, म्हणून आजपासून जो माणूस किंवा जो पुरुष या जंगलामध्ये येईल तो बाई होईल. माणूस बाई होईल म्हटले, बाई माणूस नाही होणार. मग आता वसिष्ठ गुरुदेव म्हटले काहीतरी करतो बा मी तुझ्या करता. शंकराची प्रार्थना केली त्यांनी, भगवंता प्रसन्न व्हा ना आणि काहीतरी बदलून द्या ना. ते म्हणले बदलून देऊ शकत नाही बुवा, आता तर श्राप दिलेलाच आहे, पण तुमच्याकरता एक काम करू शकतो वसिष्ठ मी. हा जो राजा आहे ना, हा 1 महिना बाई राहील आणि 1 महिना माणूस राहील. पहा काय बदलून दिलं शंकराने. काय उपयोग आहे म्हणले त्याचा? मग हे काय चांगलं आहे का? म्हणजे हरकत नाही ना. माँ पवित्र है, माताओं के चरणों में तो स्वर्ग होता है.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी। मातृदेवो भव, ऋग्वेद ने भी कहा माँ से बढ़कर कोई वस्तु पदार्थ चीज इस संसार में नहीं है। वेद भी माँ को गा रहा है, माँ से बढ़कर की कोई देवता नहीं है। आई पहली देवता है। मातृदेवो भव पितृदेवो भव, बाप दूसरा देवता है। आई पहली देवता है, बाप दूसरा देवता है। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव, ब्राह्मण भी देवता है। ज्ञानी ब्राह्मण मिलो तो छोड़ो मत, छोड़ दिया तो समझ लेना नसीब फूटा है फिर आपका। पकड़ लो, कैद कर लो, प्रेम के जाल में बांधो या पैसे के, जो भी जाल में आप बांध सकते हो बांध लेना, लेकिन छोड़ना मत। आचार्य देवो भव और अतिथी देवो भव, घरी आलेल्या पाहुण्याचा बिलकुल तिरस्कार न करणे। बायकोचा भाऊ जरी असला तरी आणि तुमच्या नवऱ्याचा भाऊ असला तरी, भाऊजी जरी असले तरी, आणि ते बरंच कनेक्शन आहे। इकडचं आलं तिकडं आवडत नाही आणि तिकडचं आल्यावर इकडं, इकडं चांगलं आहे। खेड्यागावामध्ये सिटीत अवघड आहे, एक पाहुणा सहन करत नाहीत लोक आजकाल घरामध्ये। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव। आचार्य ब्राह्मण, ब्राह्मणस्य दक्षिणकरणेः नित्यम तिष्ठन्ति देवता। दत्तात्रेय गुरुचरित्रात सांगतात ब्राह्मणाच्या उजव्या कानामध्ये 7 दैवताची स्थापना आहे। ब्राह्मण को भूदेव कहा गया है। तो गांव में पंडित जी होना बड़ी नसीब की बात है। गांव में पंडित जी होना बड़ी नसीब की बात है। इथं तुम्ही आहात म्हणून सोय लागली, नाही तर गुरुजी असतात माझ्यासोबत स्वयंपाक बनवायला। छोड़ना मत, नसीब है दर्शन कर लेना रोज। काही काही गावात नाही आहे, देवा निघून गेले, लोकही निघून गेले। देवा तर गेलेच गेले, पण तुमच्या आमच्यासारखे लोक सुद्धा गावातून सिटीमध्ये सेट झाले ना नोकरीच्या निमित्तानं, गावाचे गाव ओस पडले, कोणी राहिलं नाही म्हटले। तो गांव में ब्राह्मण होना बहुत नसीब की बात है। पंडित जी मिल जाए, आचार्य मिल जाए, गुरुजी मिल जाए, छोड़ना नहीं उनको। 1 महिना बाई राहील आणि 1 महिना माणूस राहील। मग आता ह्यो जेव्हा बाई असायचा बरं का, तेव्हा घरातले कामं करायचा, आणि माणूस असायचा तेव्हा दुकानातले वगैरे म्हणजे माणसांचे कामं करायचे। ते लोकांना कळेना झालं नेमका राजा कोण आणि बाई कोण, त्याच्यामध्ये त्याची बदनामी व्हायला लागली आहे की नाही। आता एक काम सुतजी सांगतात, हा जेव्हा बाई असायचा तेव्हा याला नाव पडलं इला, म्हणजे ज्या महिन्यात बाई राहायचं तेव्हा याला नाव पडायचं इला। आणि बाई झाल्यावर याच्या लक्षात नसायचं मागच्या महिन्यात मी माणूस होतो, आणि ज्या महिन्यामध्ये बाई असायचं तेव्हा नाव पडायचं इला, आणि जेव्हा पुढच्या महिन्यामध्ये माणूस व्हायचा तेव्हा लक्षात नसायचं की मी मागच्या महिन्यात बाई होतो। म्हणजे ते लक्षात घ्या, ज्या महिन्यात हा सुद्युम्न राजा बाई झाला, नीट आहे काय, सूतजी सांगतात 88,000 ऋषींना देवी भागवतात, ज्या महिन्यामध्ये हा सुद्युम्न राजा बाई झाला ना, त्या महिन्यात हा एका मैत्रिणी सोबत लग्नात गेला कोणत्या तरी मुलीच्या, आणि तिथं ते चंद्राचं कुटाने खोर पोरग आलं बुध। त्या बुधानं या इलेला पाहिलं आणि या इलेनं बुधाला पाहिलं, आणि दोघांच्या मनामध्ये प्रेमभाव जागृत झाला। दोघांना वाटलं आपण एक दुसऱ्याचं पती पत्नी असावं। धार्मिक अनुष्ठानातून निर्माण झालेलं प्रेम हे खरं प्रेम आहे, दिव्य प्रेम आहे, परम प्रेम आहे, ऐश्वर्यशाली सौंदर्यानं परिपूर्ण असलेलं प्रेम आहे ते। आता याला बाई सारखी बाई दिसली पोरगी, याला काय माहिती हा माणूस होणार आहे म्हणून। बुध म्हणला मैं तुमसे शादी करना चाहता हूँ सुंदरी। उसने कहा मैं भी आपसे शादी करना चाहती हूँ स्वामी प्राणनाथ। दोघांनी एकमेकाशी लग्न केलं। आता लग्न केल्यानंतर बुधापासून ती इला गर्भवती झाली। आता गर्भवती झाली म्हणून ती 9 महिने माणूसच झाली नाही, कारण गर्भवती होणे हा स्त्रियांचा धर्म आहे, माणसाचा नव्हे। एक राजा गर्भवती झाला होता भागवतात, मी कधीतरी ती कथा सांगेन। एक राजा झालता भागवतात, माहिती आहे तुम्हाला, योनाश्व नावाचा राजा गर्भवती झाला होता। त्याच वंशामध्ये पुढे अमरेश, योनाश्व नावाचा राजा गर्भवती झाला होता भागवतामध्ये, पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याच्या निमित्तानं, आणि तो गर्भ 9 महिने त्याच्या पोटात राहिला। बाहेर यायला त्या पुत्राला मार्ग सापडेना म्हणून तो पुत्र पोटातला इकडे मांडीत आला उजव्या, आणि उजव्या मांडीतून 18 महिन्यानंतर मांडी फोडून बाहेर आला आणि रडायला लागला, कारण की जन्माला आलेल्या मुलाला आई पाहिजे। त्या मुलाला आईनं जन्म दिलाच नाही ना, त्या मुलाला आईनं जन्म दिलाच नाही। भागवतातल्या 9व्या स्कंदातली कथा आहे, चंद्रवंशातली, योनाश्व नावाच्या राजाची। बरं ते पण कहून त्या राजाने खूप बायका केल्या, त्याला पोरं होईना, ही भागवतातली कथा आहे। वसिष्ठ गुरुदेवांना पुत्र कामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं जंगलामध्ये, खूप बायका, सगळ्या बायकाला एक कलश सिद्ध करून दिले पाण्याचे। प्रत्येक बायकानं आपला आपला कलश ठेवला, यज्ञकुंडाच्या बाजूला मांडला,
त्या राजाच्या जेवढ्याही बायका होत्या तेवढ्या राजा बायकांनी यज्ञ झाल्यावर ते पाणी प्यायचं आणि गर्भधारण करायचं, म्हणजे मंत्राने गर्भधारण करायचं असा तो विधी होता भागवतातला. ठीक आहे. हे राजा रात्री लघवीला उठलं तर पाय धुतले आणि तहान लागली म्हणून त्यांनी काय केलं, एका बायकोच्या कलशातलं पाणी पिऊन टाकलं, सिद्ध कलशातलं. जे पाणी पिऊन बायांना गर्भवती व्हायचं होतं ते पाणी यांनी पिलं, म्हणून ही बिकम्स प्रेग्नंट टू यू नो. राजाच गर्भवती झाला. इतना मंत्र का सामर्थ्य है यदि मंत्र को सिद्ध किया जाए ठीक तरीके से. अरे राजा गर्भवती झाला हरकत नाही ना, पण आता डिलिव्हरी कशी करायची मोठी समस्या आहे. भागवतातली कथा आहे ना ती. तर राजाच्या उदरामध्ये 9 महिने तो मुलगा राहिला. बाहेर यायला मार्ग सापडेना, मांडीत आला, मांडी फाडून बाहेर आला 18 महिन्यानं. मांडी फाटली, राजा जिवंत राहिला. राजाला काही नाही झालं, पोरगं रडायला लागलं, मला दूध कोण पाजील म्हणून इंद्र प्रकट झाला आणि इंद्रानं उजव्या हाताच्या करंगळीतून दुधाची धार सोडली आणि त्याला नाव पडलं माधांता. हा मला प्राशन करील माधांता. या माधांताच्या वंशामध्ये दिवोदास, या वंशामध्ये अहुकाच्या वंशात देवक, उग्रसेन आणि मग कंस, मग देवकी आणि मग वसुदेव, मग कृष्ण परमात्मा. असं ती प्रक्रिया, असा क्रम आहे त्याचा. अशा काही काही घटना शास्त्रामध्ये घडलेल्या आहेत. तसं या राजानं, या बुधानं लग्न केलं हिच्याशी, याला माहीतच नाही. 1 महिना माझी बायको बाई आहे आणि 1 महिना माणूस आहे. लग्न झाल्यावर गर्भधारण केला तिनं म्हणून 9 महिने तो काही माणूस झालाच नाही, बाईच राहिला. आणि मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव ठेवलं पुरुरवा. काय नाव ठेवलं? पुरुरवा. पुरुरवा नाव ठेवल्यानंतर जन्म दिल्यानंतर ती इला नावाची बाई आहे ना, ती लगेचच माणूस झाली. पोराला जन्म दिल्या लगेचच माणूस झाली. बुधानं पाहिलं, बुधाच्या पायाखालची जमीन सरकली. दांतों के नीचे उंगली चबाते रह गया, पैरों के नीचे से जमीन खिसक गई प्यारे उसके. अरे ये क्या है, तू तो मेरी बीबी है, आदमी कैसी बन गई मुझे नहीं पता. मैं 1 महीना आदमी रहती हूँ और 1 महीना औरत रहती हूँ. जा, मुझे तुझसे शादी नहीं निभानी, तूने मुझे फसाया है. ते बुध निघून गेलं रागानं. हा सुद्युम्न उर्फ इला 1 महिना बाई 1 महिना माणूस, पोरग मोठं व्हायची वाट पाहिली यांनी. याचं बुधाचं पोरग पुरुरावा मोठा झाला, त्याला राज्यावर बसवलं आणि हेही गेलं निघून मोक्षाच्या रस्त्याने. आता ज्याची परंपराच अशी आहे म्हटले क्रिटिकल, तो पुरुरावा त्यानंही उर्वशीशीच लग्न केलं. डायरेक्ट स्वर्गातली उर्वशी त्याच्याकडे आली आणि ती उर्वशी त्याला म्हणाली मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. इंद्राच्या स्वर्गातून आलेली ती अप्सरा उर्वशी, तिच्या कानापर्यंत याची कीर्ती गेली की पुरुरावा खूप श्रेष्ठ राजा आहे, कीर्ती संपन्न आहे. तिच्या सौंदर्याला पाहून हा नाहीच म्हणू शकला नाही, मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. ती म्हणली माझ्या 3 अटी आहेत. माझ्याकडे हे 2 स्वर्गातून आणलेले मेंढे आहे, मरेपर्यंत तुला याचा सांभाळ करावा लागेल. हे जर का निघून गेले तर मी एक क्षणही तुझ्याकडे थांबणार नाही. आणखीन मी स्वर्गातून आलेली अप्सरा असल्यामुळे दुधापासून बनलेलेच पदार्थ खाईल, भाजीपोळी वगैरे का खात नाही असं मला विचारलं तर मी निघून जाईल. आणि एकांतवासाशिवाय मला तू विवस्त्र दिसता कामा नयेस. या 3 अटी तिने ठेवल्या. यांना या अटी स्वीकार केल्या आणि मग उर्वशीशी या पुरुरव्याचं लग्न झालं, बुधाच्या पोराचं आणि त्या इल्याच्या म्हणजे त्या सुद्युम्न राजाच्या पोराचं, म्हणजे चंद्राचा नातू हा पुरुरव्या. उर्वशी मॅडम सोबत यांनी त्या अप्सरेसोबत लग्न केल्यानंतर संसार सुखाने चालला. पण इंद्र खूप अगोचर आहे. इंद्राला वाटलं माझी अप्सरा यांनी घेऊन गेला आणि माझ्या अप्सरेशी हा लग्न करतो, याची तर सेटिंगच लावतो मी आता. म्हणून 2 गंधर्वांना वरतून स्वर्गातून खाली पाठवलं आणि सांगितलं ते मेंढे जे आहेत ना, मेंढे हिनं स्वर्गातून नेलेले ते सोडून आणा. ते जर का पळून आले तर ऑटोमॅटिक उर्वशी त्याला फारकत देऊन चालले येईल आपल्याकडे. रात्रीची वेळ आहे. स्वतःची 88,000 ऋषींना सांगतायत इंद्रानं पाठवलेल्या 2 गंधर्वानं उर्वशीच्या राजदरबारामध्ये बांधलेले ते 2 मेंढे सोडले आणि मेंढे सोडून घेऊन जाऊ लागले. मेंढे ओरडायला लागले, उर्वशीशिवाय त्यांना करमेना. मेंढे ओरडायला लागले. रात्रीची वेळ होती, राजा राणी एकांतवासामध्ये होते. ते म्हणले राजा, अरे राजा तू माझी पहिल्या अटीचा भंग झाला, मी चालले. अगं नको ना जाऊ, मी ते मेंढे आणतो, काळजी करू नको, तू जर का गेली तर मी जगू शकणार नाही. इतके काही काही गाव दिवाने असतात म्हणले. अरे प्रेम करो प्यारे लेकिन भगवान पर करो, ये क्या फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. तो मेंढे आणायला गेला, जाताना विसरला की एकांतवासामध्ये होता, विवस्त्र होता, बिना वस्त्राचाच गेला तो रात्री गडबडीत ते मेंढे आणायला. त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने त्या गंधर्वाचा नायनाट केला आणि मेंढे घेऊन आला. गंधर्वाला मार दिल्यामुळे गंधर्वाला वाईट वाटलं, तुला सोडणार नाही, काही होऊ, इंद्राची आज्ञा आम्ही पूर्णत्वास नेणार आणि तुझं तिचं फाटाफूट करणारच आम्ही. गंधर्वाणी तो पुरुरवा घरी यायच्या आधीच लख प्रकाश पडला राजवाड्यात
आणि लख प्रकाशामध्ये बिना कपड्याचा विवस्त्र अवस्थेमध्ये येणारा आपला पती पुरुरवा उर्वशीनं पाहिला आणि माझ्या दुसऱ्या अटीचा भंग झाला म्हणून ती सोडून निघून गेली आणि हा पिशाच्या करू लागला. उर्वशी जिकडे तिकडे हा उर्वशी करू लागला. लोक म्हणले, अरे एवढा श्रम जर का तू देवाच्या प्राप्तीसाठी घेतला तर तुला देव भेटणार नाही का? म्हटले, का करतोय असं? भगवत कृपा, भगवत सन्निधी. आणि मग जगदंबेला शरण गेला आणि जगदंबेची साधना करून ईश्वर लीन झाला. शुकाचार्य वडिलाची आज्ञा म्हणून देवगुरु बृहस्पतीला गुरु करतात. बृहस्पती गुरु असूनही संसारानं युक्त आहे. संसार बंधन तोडावेगी, संसाराच्या तापे तापलो मी, देवा करिता या सेवा कुटुंबाची, मनवोनी तुझे आठविले पाय. 66 अभंगाचा नंबर. गुरुच जर का संसारिक आहे तर शिष्याला काय देणार आहे? म्हणून गुरुचाही रस्ता सोडला आणि शुकाचार्याला कोणीतरी देहीच विदेही भोगू दशा, जनक राजाच्या भक्तीचा उपदेश केला की तुला जर का खरोखर परमार्थ मार्गामध्ये पुढे जायचं असेल तर तू जनकाला जाऊन भेट. जनक हा राजा असतानाही निष्पृह जीवन जगतोय. जनकाकडे जायला 3 वर्ष लागले शुकाचार्याला. मेरू पर्वत उलांडाला. जनकाकडे गेले, जनकानं मान सन्मान केला आणि मग जनक राजाला म्हणाले, तुम्ही राजा आहात शुकाचार्य म्हणतात आणि कस काही निष्पृह आहे, तुम्ही तर सगळे भोग भोगतायत. जनक म्हणाले, नाही शुका, तसं नाही. हे सगळं माझं आहे, हे सगळं माझं आहे हे समजणं म्हणजे बंधन. बंधन म्हणजेच दुःख. दुःखातून शोक, पाप, जरा, व्याधी, हे सगळं माझं समजणं म्हणजे दुःख. अंतिम सत्य आहे म्हटले. अंती जासील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. बंगला, गाडी, हिरे, जवारात, मोती, बीबी, बच्चे, कुछ साथ नहीं जाने वाला है, बस नाम ही एक साथ जाने वाला है. हे माझं समजणं दुःखाला कारण, यालाच बंधन म्हणतात. आणि फक्त याला डोळ्यानं पाहत असताना याचं प्रतिनिधी बनवून काम करणं, ये मेरा नहीं है, ये भगवान ने मुझको दिया है, यही मुक्ति का कारण है. हे माझं, हे समजणं बंधन आहे आणि हे माझं नाही, हे भगवंतानी मला दिलं, हे मुक्तीचं लक्षण आहे. तत्वज्ञानाची चर्चा करून जनकाकडनं बरंच ज्ञान प्राप्त केलं शुकाचार्याने. देवी भागवतामध्ये शुकाचार्याला गती प्राप्त झाली, व्यास दुःखी झाले, अशी कथा आहे. भागवतात वेगळी कथा आहे आणि देवी भागवतात वेगळी कथा आहे. आणि देवी भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये व्यासांनी कौरव वंशाचं रक्षण केलं, अशी कथा या ठिकाणी आली आहे. तमौवाच मुनी मातां पुत्रमुत्पादयाधुनाः क्षेत्रे विचित्रवीर्यस्य सुंदरम तव वीर्यजम्. शंतनू राजाची पहिली पत्नी माता गंगा आणि दुसरी पत्नी आहे सत्यवती उर्फ मत्स्यगंधा उर्फ मत्स्योदरी. ही सत्यवती म्हणजे शंतनूची जी दुसरी पत्नी झाली, हिचा पराशर ऋषीपासून झालेला पहिला पुत्र म्हणजे महर्षी वेदव्यास, कृष्ण द्वैपायन व्यास. सूतजी 88,000 ऋषींना कथा सांगतायत. या देवी भागवतात पहिले 3 स्कंद असे की देवी भागवत नीट लक्ष देऊ नाही का. देवी भागवताच्या पहिल्या 4 स्कंदामध्ये भागवत, रामायण, महाभारत याच्या कथा आल्या आणि देवीने यांच्यावर कृपा केली आहे असं वर्णन आहे. गंगा शंतनूला सोडून निघून गेल्यानंतर शंतनूची पत्नी झाली होती सत्यवती. दुसऱ्या स्कंदामध्ये डिटेल चर्चा त्याची आलेली आहे, याच्यामध्ये फक्त एक संकेत मात्र केला. तर सत्यवतीचे पराशर ऋषीपासून झालेले पुत्र महर्षी वेदव्यास. पराशर सोबत तिनं विवाह केला नव्हता, पण पराशर ऋषीने सांगितलं जगत कल्याणाकरता माझ्यापासून जो पुत्र तुला प्राप्त होईल तो जगामध्ये तुझं नाव करेल, शिवाय तुझं कौमार्यही शाबूत राहील, तुझ्या कौमार्याला धक्का लागणार नाही. इकडे शंतनूची दुसरी पत्नी सत्यवती उर्फ मत्स्यगंधेला शंतनू राजापासून 2 पुत्र झाले, मोठा चित्रांगत आणि लहाना विचित्रवीर्य. भीष्म शंतनूचा पहिला पुत्र पहिल्या बायकोपासून, देवव्रत भीष्माचार्य. भीष्माचार्याचे दोन्ही सख्य सावत्र भाऊ आहेत, चित्रांगत आणि विचित्रवीर्य. चित्रांगताचं लग्नही झालं नव्हतं.
शंतनू राजाच्या मृत्यूनंतर चित्रांगत राजा झाला, भीष्माचार्य राजा झाले नाही. पुढे कथा आपल्याला ऐकायला भेटेल. त्यांनी संकल्प घेतला होता की वडिलाला लग्न करता यावं म्हणून मी अजन्म ब्रह्मचारी राहील आणि हस्तिनापुराच्या सिंहासनाचा सेवक म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करेल, राजा होण्याचा प्रयत्न करणार नाही असा संकल्प केला होता भीष्माचार्यांनी. म्हणून इच्छामरणी होण्याचं वरदान शंतनूनं मरताना भीष्माचार्याला दिलं होतं. चित्रांगताला गंधर्वानी युद्धांमध्ये मारलं. काय केलं? युद्धामध्ये मारलं चित्रांगता. विचित्रवीर्य राजा झाला. विचित्रवीर्यासाठी 2 बायका आणल्या भीष्माचार्याने. काशी राजाच्या कन्येचा स्वयंवर चालू होता. 3 कन्या, अंबा, अंबिका, अंबालिका. अंबा वापस आली शाल्वराजावर प्रेम करते म्हणून. पुढे मग भीष्म प्रेम करत नाही, शाल्वराजाने तिचा स्वीकार केला नाही. अस्वीकार केला. ती भीष्माकडे आली. पुन्हा भीष्म म्हणले मी तुझा स्वीकार करणार नाही. परशुराम हे गुरु आहेत भीष्माचे. युद्ध झालं परशुरामाचं आणि भीष्माचं. शेवटी अंबा आणि अंबालिका या दोघांनी विचित्रवीर्याशी लग्न केलं. काय केलं? विचित्रवीर्याशी लग्न केलं. विचित्रवीर्याशी यांचं लग्न झाल्यावर तो विचित्रवीर्य नावाचा राजाही मुलांना जन्म द्यायच्या अगोदरच क्षयरोगानं मरण पावला. चित्रांगतचं लग्नच झालं नव्हतं तो मरण पावला. आणि मग विचित्रवीर्यही मरण पावला. आणि मग सावत्र आई सत्यवती, शंतनूची दुसरी बायको, शंतनू राजाच्या पहिल्या बायकोपासून झालेलं म्हणजे गंगेपासून झालेल्या पोराकडे भीष्माचार्याकडे गेली. आणि भीष्माचार्याला काय म्हणते माहिती का सत्यवती? मैं तुम्हारी सौतेली माँ हूँ, माँ की आज्ञा मानो रे. अरे तुम्हारा पहला भाई तो बिना शादी के मर गया चित्रांगत युद्ध में गंधर्वों के द्वारा, और ये विचित्रवीर्य जो है एक क्षय रोग से मर गया. अब तुम्हारी दोनों भाइयों की बीवियां जो है उन्हें पुत्र नहीं, तो शास्त्र कहता है तुम नियोग विधि से तुम्हारे भाइयों के बीवियों का स्वीकार करो. म्हणजे या दोन्ही बायकोसोबत तूच लग्न कर असं शास्त्र आहे. कारण की आपल्या वंशाचा दिवा पुढे नेणारा कोणी नाही. मी संकल्प केलेला आहे, बाबांसमोर संकल्प केला आहे की मरेपर्यंत ब्रह्मचारी राहील आणि आजीवन ब्रह्मचारी मी हस्तिनापुराच्या सिंहासनाचा सेवक राहील, मी लग्न करणार नाही. भीष्माचार्य नाही म्हटल्यानंतर हिला आपल्या पहिल्या पोराची आठवण आली. कोणाची? व्यासाची. महर्षी वेदव्यास कृष्णद्वैपायन व्यास. व्यास श्रुत्वा वचो मातुराप्त वाक्य मन ममन्यतः ओमत्युक्त्वा स्थिरस्तत्र ऋतुकालमन चिंतयत. आणि व्यासानी कौरव वंशाचं रक्षण केलं. व्यासानी अंबिकेसोबत झालेल्या समागमामध्ये आंधळ्या धृतराष्ट्राला जन्म दिला. अंबिकेनं व्यासाचं तेज सहन केलं नाही, तिनं डोळे बंद केले म्हणून आंधळ पोरग जन्माला आलं. आणि अंबालिकेनं व्यासाला पाहून ती पांढरी पडली म्हणून पोरग रोगी जन्माला आलं. ॲनिमिया नावाचा रोग जन्मताच झाला, म्हणजेच पांडुरोग मराठीमध्ये, संस्कृतमध्ये पंडूर वर्णी पांडुरोग. एका बायकोनं व्यासाचं तेज पाहून डोळे बंद केले म्हणून आंधळ झालं धृतराष्ट्र. दुसरी त्यांना पाहून पांढरी पडली म्हणून पांडुरोगी झाला. आणि मग दासीलाच पाठवलं व्यासाकडं. हुशार होती सत्यवती दासीला. पराश्रमी दासीच गेली त्या अंबा आणि अंबालिकेची, अंबिका आणि अंबालिकेची. पराश्रमी दासीनं व्यासांचं स्वागत केलं. आणि मग त्या पराश्रमी नावाच्या दासीला महर्षी वेदव्यासापासून विदुराचा जन्म झाला. इथे देवी भागवताच्या पहिल्या स्कंदाला पूर्णविराम आहे. श्रीमद्देवी भागवते महापुराणे प्रथम स्कंदे अध्याय हरये नमः. हरये नमः. ओम श्री जगदंबिकायै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. अतः श्रीमद्देवी भागवत महापुराणं द्वितीय स्कंदत प्रथमोध्यायः. ऋषौवाच आश्चर्यकर मे तत्ते वचनं गर्भहेतुकं महा संदेहोत्र समुत्पन्नः सर्वेषां नस्तपी स्मनामः. किमाता व्यासस्य मेधावी नमामः. सत्यवती निजः विवाहिता पुराज्ञाता राधन्या शंतनुना यथा. या मत्स्यगंधेने कसं लग्न केलं नेमकं शंतनू सोबत ते विचारलं तर सांगितलं मत्स्यगंधेच्या जन्माची कथा सांगितली. सांगितलं चेदी नावाचा देश झाला आणि चेदी नावाच्या देशाचा एक राजा झाला उपरीचर वसू. त्या उपरीचर वसूची एक पत्नी होती, तिचं नाव होतं गिरिका. हा उपरीचर वसू म्हणजे नवनाथांचे पिता सांगितले आहेत नवनाथात. हा उपरीचर वसू नावाचा राजा इतका धर्मनिष्ठ आणि सत्यनिष्ठ होता की इंद्राणी याला हिरेजडित विमान दिलं होतं. या उपरीचर वसूला आपल्या गिरिका नावाच्या पत्नीपासून आणि अन्यही पत्न्यापासून अनेक पुत्र 5 पुत्र झाले होते. एक दिवस याची सगळ्यात आवडती पत्नी गिरिका याच्या जवळ आली.
तिला ऋतुकाल चालू होता. ऋतुकाल प्राप्त झाल्यानंतर ती ऋतुदान मागण्याकरता आपल्या पतीकडे जेव्हा गेली, राजा म्हटला मी तुला ऋतुदान देतो. पण ज्या दिवशी पत्नीनं ऋतुदान मागितलं आपल्या नवऱ्याजवळ, त्याच दिवशी वडिलांना सांगितलं राजाला की आज जंगल में जाकर के शिकार करके लाव. तर पत्नीच्या इच्छेपेक्षा वडिलाची आज्ञा श्रेष्ठ आहे, पितृ आज्ञा श्रेष्ठ आहे. पितृदेवो भव, बाप जैसा कोई देवता नाही. तर बायकोच्या इच्छेपेक्षा वडिलाची आज्ञा श्रेष्ठ आहे जाणून तो जंगलात गेला. पण जंगलात गेला तर ते बायकोनं विचारलेलं त्याच्या मनातच घोळत होतं. बायकोचं मनोगत की बायकोनं आज इच्छा व्यक्त केली आहे, ऋतुदान मागितलंय. ते मनोगत व्यक्त होत असताना त्याचं रेतस्खलित झालं, वीर्यपतन झालं. ते वीर्य वाया जाऊ नये म्हणून त्यांनी एका वडाच्या झाडाचं पान घेतलं. वडाच्या झाडाच्या पानाला द्रोणाचा आकार दिला आणि द्रोणाचा आकार करून त्या वडाच्या झाडाच्या पानाचं द्रोण बनवून त्यामध्ये त्यांनी आपलं वीर्य घेतलं आणि ते वीर्य एका शेण नावाच्या पक्षाच्या चोचीमध्ये दिलं. सूतजी सांगतायत 88,000 ऋषीला देवी भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये. ते जे द्रोण आहे ते शेण पक्षाच्या चोचीमध्ये दिलं. शेण नावाचा पक्षी राजानं दिलेलं वीर्य राजाच्या बायकोला गिरिकेला देण्याकरता राजाने सांगितलं हे पक्षी इतना मेरा काम करो, ये जो है ना ये मेरे पत्नी को ले जा करके दे दो. ते द्रोण वीर्यानं भरलेला घेऊन जात असताना खाली नदी होती एक, त्या नदीच्या सरस्वती नावाची नदी, यमुना नावाची नदी, यमुना नावाच्या नदीच्या तटावरती एक ब्राह्मण तेव्हा सूर्याला अर्धे देत होता. कधी? जेव्हा उपरीचर वसूनी आपलं वीर्य द्रोणात शेण पक्षाच्या चोचीत आपल्या बायकोला गिरिकेला नेऊन देण्याकरता दिलं. क्रम लक्षात घ्या. जंगलात आला तो शिकारीला, वीर्य द्रोणात धरलं, पक्षाच्या चोचीत दिलं, माझ्या बायकोला घरी नेऊन दे. तो पक्षी जेव्हा आकाशमार्गाने घेऊन जाऊ लागला, खाली यमुना नदी आहे, यमुना नदीच्या तटावरती एक ब्राह्मण संध्यावंदन सूर्याला अर्धे देण्याचा कार्यक्रम करत आहेत. तेव्हा काम विबल झालेली एक अप्सरा पाण्यामध्ये आली आणि त्या ब्राह्मणाचं रूप पाहून ती ब्राह्मणावरच काम विवल झाली. म्हणजे कोण काय करेल त्याचा काहीच नियम नाही म्हणले. ते ब्राह्मण तिथं पूजेला गेलं आणि त्या अप्सरेने काम विवल होऊन गुरुजीचे पाय धरले. त्या ब्राह्मणाची तळपायची आग मस्तकाला गेली. श्राप आशीर्वाद ठरणार होता राजा करता. नीट ऐका, लक्ष देऊन. बड़ी सुंदर कथा है देवी भागवत की, इसलिए तो मैंने कहा बाद में होने वाला नहीं, बिल्कुल चांस नहीं छोड़ना. त्या ब्राह्मणाचे पाय त्या अप्सरेने धरले. त्या ब्राह्मणानं श्राप दिला त्या मस्सीला, त्या बाईला, की मी सकाळी संध्यावंदन करायला आलोय, वाईट भावनेने तुझे माझे पाय धरले, याद राख या पाण्यामध्ये तू माशी होशील. माशी, नर माशी म्हणजे मत्स्य, मासा, माशी होशील. तिनं उशाप मागितला, घाबरू नको. एक पक्षी त्याच्या चोचीतलं द्रोण खाली पडेल, त्याला तू प्राशन करशील आणि तू गर्भ धारण करशील. तू 2 जुळ्या पुत्रांना, एका मुलाला आणि मुलीला जन्म, 2 जुळ्यांना जन्म देशील आणि तेव्हा तुझा उद्धार होईल. श्राप देऊन ब्राह्मण निघून गेला. ती अप्सरा माशी झाली, म्हणजे माशी झालेली होती पाण्यातली मत्स्य. उपरीचर वसून दिलेलं द्रोण शेण पक्षी घेऊन जात असताना याचे जात भाई आले, भाऊकीवाले. त्यांना वाटलं ह्यो काहीतरी घेऊन चालला, मग आम्हाला कळून नाही. ते याच्यावर गेले हमला करायला, अटॅक, हल्ला. यानं भावकीवाले पाहिले, मोकारच असतात म्हणले, भाऊ आहे की नाही, सुधरू देत नाही, सगळं जग सुधरू देईन पण ते डेंजर आहे म्हणले. ते गेले त्याच्याकडे उडी मारायला, ते जोरात पळायला लागलं. सगळ्यांना चोचीने मारू त्याचं ते तोंडातलं द्रोण हिसकून घेण्याच्या नादामध्ये त्या पक्षाच्या तोंडातून ते राजानं दिलेलं द्रोण खाली सटकलं आणि खाली त्या यमुना नदीमध्ये येऊन पडलं. आणि जशाच तसं त्या ब्राह्मणानं श्राप दिलेली अप्सरा जी माशी झाली होती पाण्यातली, त्या माशीनबाईनं गिळलं आणि त्या माशीनबाईनं गिळलं म्हणून ती माशीनबाई गर्भवती झाली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर 10व्या महिन्यामध्ये 9व्या दिवशी कोळ्यानं त्या माशीनबाईला धरलं आणि त्या माशिनीला असं मधोमध चिरलं. तर 2 शकलामध्ये माशिनीच्या अर्ध्या भागात एक जिवंत पोरग सापडलं आणि अर्ध्या भागात एक जिवंत पोरगी सापडली. त्या कोळ्यानं हे पाहिलं, त्यानं राजाला बोलवलं. राजाच्या मागे लोक काहीच करत नव्हते. मग राजा म्हणला मुलगा मी घेऊन जातो. उपरीचर वसू त्या मुलाला घेऊन गेला. तो मत्स्य राजा झाला
आणि मुलगी जी आहे ती ज्या कोळ्यानं त्या माशीला चिरलं, त्या माशीला चिरणाऱ्या कोळ्याला ती पोरगी देऊन टाकली. तिचं नाव पडलं मत्स्योदरी उर्फ मत्स्यगंधा उर्फ सत्यवती. कारण की सापडलेल्या ठेवीचा अर्धा भाग हा ज्याला सापडला त्याचा आणि अर्धा भाग राजाचा आहे. म्हणून राजा मुलाला घेऊन गेला आणि इकडे ही मत्स्यगंधा जी आहे ती कोळ्यानं ठेवली. मत्स्यगंधा म्हणजे मासे धरणार याची कन्या, मत्स्योदरी म्हणजे माशीच्या पोटातून जन्माला आलेली, आणि सत्यवती म्हणजे सत्य प्रज्ञ जी आहे अशी. तारुण्यामध्ये आली मत्स्यगंधा. बापासोबत, बापाचं काय काम आहे? नाव चालवण्याचं काम आहे. या तटावरनं पलीकडच्या तटावर लोकांना सोडायचं. एक माध्यान्नाची वेळ होती. तो तिचा बाप नाव चालू चालू दमला थकला होता, म्हणून नेमकाच 2-4 चक्रा मारून जेवायला बसला. तितक्यात पराशर ऋषी तिथे आले. वसिष्ठ, वसिष्ठाचे पुत्र शक्ती आणि शक्तीचे पुत्र पराशर, आणि पराशराचा पुत्र महर्षी वेदव्यास आणि वेदव्यासाचे पुत्र शुकाचार्य. वसिष्ठाचे नातू पराशर तिथे आले आणि पराशर ऋषी त्या कोळ्याला म्हणाले, अरे हे धीवरा, हे अरे हे कोळ्या, हे नावाड्या, अरे मला अर्जंट इकडून तिकडे जायचं रे, यमुना पार करायची आहे रे, मला नेऊन सोड रे बाबा संध्याकाळच्या आज. तो म्हणला, महाराज थोडं थांबा ना, मी सकाळपासून खूप फाळ्या मारल्या, मी दमलो भागलोय, मी जेवायला बसलो. नाही नाही मला अर्जंट आहे. पराशर ऋषी म्हणले, मग एक काम करा ना, माझी मुलगी चालेल का तुम्हाला? ती तुम्हाला इकडून तिकडे सोडेल. चालेल. आणि मग सत्यवती उर्फ मत्स्योदरी उर्फ मत्स्यगंधेला सांगितलं, तू त्या ऋषींना जहाजेमध्ये बसून अलीकडच्या तटावरून पलीकडच्या तटावर सोड. तिने सोडलं. ती जहाजेमध्ये बसली. तिनं तो जहाजेमध्ये हातामध्ये पाणी मारायचं जे असतं तो घेतला आणि ती नाव पुढे घेऊन चालू लागली. तेव्हा पराशर ऋषीला कार्याशिवाय कारण घडत नाही. पूर्व सूचित होतं, पूर्व लिखित होतं, असं नाही. पराशर ऋषी त्या मत्स्यगंधेचं स्वरूप पाहून तिच्यावरती अनुरक्त झाले आणि त्यांनी तिचा हात धरला. हात धरल्यावरती घाबरली. तिला वाटलं मोठे संत श्राप देतील. अहो असं काय करता, माझा विवाह झालेला नाही, तुम्ही मोठे संत आहात, असं करू नका. अहो तिकडे माझे वडील वगैरे बसले, ते पाहतील. पराशर म्हटले, नाही, अहो कमीत कमी तिकडच्या तटावर चला तुम्ही. पलीकडचा तट आला, मग सोडलं. अहो दिवसा आहे, दिवसा अशा प्रकारचं कर्म करणं म्हणजे ब्रह्महत्येचा दोष सांगितला. रममान व्हायचं असेल एकमेकांमध्ये तर रात्रीची वेळ सांगितली त्याला. रात्रीची वेळ पापाची वेळ आहे, दिवसाची वेळ हे पुण्याची वेळ आहे. एवढा अधिकार पराशर ऋषीचा की स्वतःच्या योग सामर्थ्याने त्यांनी तिथं दिवसाच अंधार करून टाकला. आहा, सूतजी सांगतात 88,000 ऋषीला दिवसाच अंधार करून टाकला, धोके धोके करून टाकले. आणि सत्यवती सोबत रममान झाले. सत्यवती घाबरली, अहो आता तुमचा गर्भ माझ्या उदरात आहे, माझ्या बापाला कळालं तर काळजी करू नको, तू गर्भवती आहे, कोणालाही कळणार नाही. आणि तुझ्या उदरातून जन्माला येणारा पुत्र हा माझा पुत्र असेल, तो कृष्णद्वैपायन व्यास असेल, तो वेदाची विभागणी करेल, जगाला ज्ञान देईल. अज्ञान अंधकार दूर करण्यासाठी विष्णूच तुझा पुत्र बनून येतील. शिवाय तुझं कौमार्यही शाबित राहील, तुला धक्का लागणार नाही, तुझा विवाहही होईल. तथास्तु. स्नान करून पराशर ऋषी निघून गेले. ही गर्भवती आहे, कोणालाच कळालं नाही. हिने 1-2 दासी धरल्या. योग्य मुहूर्तावर व्यासांना जन्म दिला. व्यासाला काही दासींच्या स्वाधीन केलं. व्यास शिक्षण करू लागले. व्यासीचे पुत्र आहेत, व्यासांना कळालं. 8 वर्षाचं वय व्यासांचं वय आहे. व्यासीला नमस्कार करून या ठिकाणी निघून गेलेले आहेत. पुढे शंतनू राजाच्या जन्माबद्दल इक्ष्वाकू वंशामध्ये महाभीष नावाचा राजा झाला. तोच शंतनू नावाचा राजा झाला. हा महाभीष नावाचा राजा होता. एक दिवस हा महाभीष नावाचा राजा आणि सगळे देवता स्वर्गामध्ये गेले. ब्रह्मदेवानं ब्रह्मसभा भरवली. तिथे गंगाई गेली होती. जोऱ्याची वाऱ्याची झुळूक आली. गंगा मातेच्या अंगावरचे वस्त्र उडू लागले. शर्मेनं सगळ्यांना माना खाली घातल्या. पण हा महाभीष नावाचा राजा तसं एकटक तिच्याकडे पाहत राहिला आणि ती गंगाई पाहत राहिली याच्याकडे. म्हणून ब्रह्मदेवानं क्रोधायमान होऊन दोघांना श्राप दिला. काय श्राप दिला? की हा महाभीष नावाचा राजा खाली भूतलावरती प्रतिप राजाचा पुत्र शंतनू म्हणून जन्माला येईल आणि गंगा त्याची पत्नी बनेल. म्हणून महाभीष नावाचा राजाच या हस्तिनापुराला प्रतिप राजाचा पुत्र शंतनू झाला आणि त्यांनी गंगेसोबत विवाह केला, अशी कथा आहे.